नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे माझी मैत्रीण आलेली आहे. तिचं नाव आहे तेजश्री. तेजश्री, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. हॅलो. आणि तुझी थोडक्यात ओळख आणि तुझ्या स्टार्टअप विषयीची माहिती असा आपला आजचा एपिसोड असणार आहे. तर आपण त्यांनीच सुरुवात करू की तुझा जो ब्रँड आहे तर ते तूच आम्हाला सांग की काय ब्रँड आहे, त्याचं नाव काय आहे आणि त्याच्या अंडर तू काय काय करतेस ते. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना हाय. माझ्याकडनं जे कोणी ऐकतात त्यांना माझं नाव तेजश्री धारणे आणि माझा जो ब्रँड आहे त्याचं नाव आहे तेजधार आर्ट. आणि या नावाने तुम्ही ऑफकोर्स इन्स्टाला किंवा फेसबुकला सर्च केलं तर तुम्हाला एक ढोबळमानाने अंदाज येईल मी काय करते. पण थोडं प्रिसाइजली सांगायचं तर मी हँड पेंटेड गोष्टींमध्ये किंवा हँडक्राफ्टेड गोष्टींमध्ये काम करते आणि ज्या आत्तापर्यंत तरी मी स्वतःच बनवते आहे. आणि एक माझी आवड म्हणून पण, माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर म्हणून पण, आणि आता एका स्पॅन नंतर माझं एक पॅरलल प्रोफेशन म्हणून मी त्याच्यामध्ये काम करते. आणि आता तो ब्रँड थोड्याफार लोकांना तरी माहिती झालाय असं मी म्हणू शकते. आणि त्याच्यामध्ये खूप अशा क्वर्की गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतःसाठी पण घेऊ शकता, गिफ्ट करू शकता. बरेचसे आयटम्स त्यातले युनिसेक्स आहेत आणि ते अशा पद्धतीने डिझाईन केलेत की ते कुठल्याही एज ग्रुपला, कुठल्याही ओकेजनला सुटेबल असतील, ज्याच्यामध्ये मी कस्टमायझेशन पण ऑफर करते त्याला एक स्पेशल टच देण्यासाठी. ओके, सो दीज आर द थिंग्स. सो आता इंस्टाग्राम पाहायच्या आधी जे लोक ऐकतात त्यांना तू काही स्पेसिफिक प्रोडक्ट्स डिस्क्राईब करू शकशील का तुझे? शुअर. माझं सगळ्यात महत्वाचं किंवा तेजधारचं जे सिग्नेचर प्रोडक्ट आहे, ज्याला मी पेटी बॉक्स असं नाव दिलेलं आहे, तर जुनी जी पेटी होती किंवा ट्रंक होती त्याचं सगळ्यात छोटं व्हर्जन जे आहे ते मी इंट्रोड्यूस केलंय, त्याला एक थोडा नवीन टच देऊन. आणि ज्याच्यावरती मी डुडल आर्ट बनवते. तर काही मी जेनरिक बनवते की जे आपल्याला म्हणजे रेडी टू बाय असतील किंवा पटकन घ्यावेसे वाटतील असे. आणि त्याच्यामध्ये मग मी कस्टमायझेशन पण करून देते की कोणाला पर्सनलाइज करून हवी असेल किंवा कोणाला गिफ्ट करायची असेल. तर हे सगळ्यात हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे तेजधारचं, किंवा रादर ती आयडेंटिटी तयार होतीये तेजधारची. सो त्या पेटी बॉक्स मध्ये मला आवडलेले 2-3 जे थीम्स आहेत त्या, एक म्हणजे फ्रेंड्स या सिरीज वरती तू केलेले, एक आहे आय लव्ह पुणे, आणि तिसरं आहे पुलाणी मंडळी. तर पुलाणी मंडळी बरोबर तुझं कसं असोसिएशन आहे? असोसिएशन म्हणजे ऑनेस्टली हे पहिलंच ब्रँड किंवा दुसरी कंपनी आय वुड से की ज्यांच्यासोबत मी कोलॅब केलंय. हे पहिलेच आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी तयार नव्हते कुठल्याही इतर कोलॅबरेशनसाठी किंवा मी केले नव्हते, कारण कस्टमायझेशन आणि रिक्वायरमेंट्स ह्या सगळ्या मॅच होऊन तुम्हाला एक कम्फर्ट पण लागतो त्या लोकांसोबत काम करण्याचा. सो पुलं आणि मंडळीमध्ये पुष्कर गद्रे जो माझा मित्र आहे, तर मला त्यांनी खूप आधी सांगितलं होतं की आम्ही काही मित्रमंडळी मिळून एक ब्रँड चालू करतोय आणि खूप छान आहे, तू पण एकदा बघ, तुला आवडेल वगैरे. ह्या अशा जुजबी चर्चा आमच्या काही होत होत्या. आणि मग त्याच्यानंतर आमचं असं झालं की आपण एकत्र काही करता येईल का आपल्याला. मग काय करायचं तर तेजधारचं एक बेस्ट किंवा जे मेन सिग्नेचर प्रोडक्ट आहे ते घेऊन पुलनचा फ्लेवर त्याच्यामध्ये आपल्याला आणता येतोय का. तर बिकॉज मी पर्सनलाइज किंवा कस्टमाइज करत असल्यामुळे मला ते फार अवघड नव्हतं. बरोबर. सो एक कॉन्टेंट डिसाईड झाला की आपण एक फिक्स कॉन्टेंट ठेवूया की ज्याच्यामुळे त्याला एक व्यवस्थित स्ट्रक्चर येईल, फ्रेम येईल. आणि ते सगळं ठरलं आणि फर्स्ट 2-3 सॅम्पल्स करून मी पाठवून दिले. आणि मग सगळ्यांचे ओपिनियन्स खूप छान आले किंवा रिस्पॉन्स खूप छान आला की नाही हे खूप छान होईल प्रोडक्ट म्हणून साईटवर टाकता येईल किंवा इंट्रोड्यूस करता येईल. आणि दॅट्स हाऊ इट ऑल स्टार्टेड. आणि मी त्याच्यानंतर ऑफकोर्स म्हणजे मी माझ्या ह्याच्यावरती पण शेअर केल्यावर मला खूप जणांचा चांगला रिस्पॉन्स आला की आम्हाला हे कुठे घेता येईल. सो आता तेजधारचे प्रोडक्ट्स हाऊ आर यू सेलिंग? म्हणजे ऑनलाईन तर ऑब्व्हियसली आहे, पण लाईक डू यू हॅव अ वेबसाईट किंवा हाऊ कॅन पीपल कनेक्ट विथ यू? ऑनेस्टली वेबसाईट नाहीये कुठेच आता. जेवढे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे फक्त इंस्टाग्राम आणि फेसबुकला मी पोस्ट करते, किंवा माझ्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये मी आता एक प्रोडक्ट अलर्टचा जो ग्रुप तयार केलाय तर युजली आय सेंड इट, किंवा इव्हन न्यू कस्टमर्स आर ऍडेड इन द ग्रुप. सो त्यांना त्याचे अपडेट्स जात असतात जेव्हा कधी एक नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस होतं. सो आता व्हॉट्सअपचा ऑप्शन पण मी त्यात टाकलेला आहे. पण वेबसाईट मी अजून तरी केलेली नाहीये माझ्या ब्रँडची. ऍक्च्युली मला हे तुला विचारायला आवडेल, कारण मला काही जणांनी हे विचारलं होतं इनिशियली जेव्हा मी सुरू केलं की तू वेबसाईट करणार आहेस का. आणि बिकॉज इट वॉज अ स्टार्टअप आणि त्याच्यामधली सगळी
इन्व्हेस्टमेंट किंवा त्याचं भांडवल हे मी माझ्या बाजूनेच उभं केलं. इन्व्हेस्टर कोणी नाहीये माझ्या ब्रँडमध्ये. येस. सो वेबसाईट खरंच असायला पाहिजे का स्टार्टअपसाठी? वेन यू डोंट नो एनिथिंग, की तुम्ही कुठपर्यंत हे नेणार आहे, कसं हे जाणार आहे पुढे. शुअर. सो त्याचं एक साधं उत्तर जर का द्यायचं झालं तर इफ यू आर नॉट लुझिंग ऑन युअर बिझनेस, जर तुझा वेबसाईटमुळे बिझनेस जातोय किंवा वेबसाईट नसल्यामुळे तुला कमी बिझनेस येतोय, अशी जर सिच्युएशन असेल अनालिसिस नंतर, तर ऑब्व्हियसली तुम्हाला वेबसाईट पाहिजे. कारण मग तिथे इज ऑफ बाईंग हा एक फॅक्टर येतो, की जिथे लोकांना कॉन्व्हर्सेशन न करता एका ठिकाणी पटकन तुझी प्रोडक्ट्स घेऊन कार्टमध्ये टाकून पेमेंट करून ॲड्रेस देऊन दे आर डन विथ द परचेस. राईट. पण जर का व्हॉट्सॲप, इन्स्टा DM किंवा फेसबुक मेसेंजर थ्रू इफ यू आर स्ट्रायकिंग अ कॉन्व्हर्सेशन विथ पीपल आणि त्याच्यामधनं काही कस्टमाइज्ड गोष्टी त्यांना तुझ्याशी बोलायच्या आहेत, त्याला एक पर्सनल टच पण येतो. येस. सो ॲज लॉंग ॲज यू ॲज अ स्टार्टअप ओनर अँड द कस्टमर दोघांनाही जर इथे मिसमॅच दिसत नसेल तर इट इज ओके नॉट टू हॅव अ वेबसाईट. ओके. सो इथे ऑडियन्सला मी सांगेन असं की बऱ्याचदा स्टार्टअप्स म्हणलं की एक पहिल्या 2 महिन्यामध्ये दे स्पेंड अ लॉट ऑन देअर वेबसाईट. राईट. जिथे आयडियली ट्रॅफिकच नाहीये आणि तो ट्रॅफिक आणायचा कसा हेही माहिती नसतं. बरोबर. सो तिथे वेबसाईट जरी असली तरी त्यांचं प्रोडक्ट विकलं जात नाही. तुझ्या केसमध्ये असं प्रॉबब्ली आहे की मे बी सिन्स डे 1 तुला काही ऑर्डर्स येत आहेत आणि मग तिथनं तुझा एक टर्नओव्हर चालू आहे किंवा प्रोडक्टचं एक देवाणघेवाण चालू आहे कस्टमर्स आणि तुझ्यामध्ये. सो तिथे वेबसाईटचा फार सिग्निफिकन्स नाहीये. पण आता तुझ्यासाठी वेबसाईट का महत्वाची आहे किंवा केव्हा महत्वाची आहे ह्याचं मी एक उदाहरण देतो. की फॉर एक्झाम्पल तू महिन्याला आत्ता आपण असं कन्सिडर करू की एक 50 प्रोडक्ट शिप करते, 50 कस्टमर्स. ओके. सो मॅन्युअल ऑपरेशन्सचा जर विचार केला तर प्रत्येक कस्टमरचा ॲड्रेस, त्याचा फोन नंबर हा इन्स्टावरनं किंवा जिथे कुठे तुला ऑर्डर मिळते तिथनं घेणं, ते पोस्टाच्या पाकिटावर लिहिणं, ते पोस्ट करणं, याच्यामध्ये सर्टन अमाऊंट ऑफ टाइम तुझं जातो. येस. येस. नाव दॅट टाइम यू आर बॉरोईंग फ्रॉम आर्ट मेकिंग. करेक्ट. हो. आणि प्रायमरीली तुझा फोकस शुड बी ऑन मेकिंग आर्ट. राईट. राईट. अपार्ट फ्रॉम सेलिंग इट, आर्ट बनवण्यासाठी पण तुला एक स्पेसिफिक वेळ द्यावा लागतो. आता असा विचार कर की ह्या 50 लोकांचे किंवा 50 कस्टमर्सचे जेव्हा 150 कस्टमर होतात तर तू 3x वेळ देणार आहेस तिथे. बरोबर. मग त्या केसमध्ये जर का वेबसाईट असेल, करेक्ट, आणि मग ज्या काही कस्टमाइज ऑर्डर्स घ्यायच्या आहेत तेवढ्यांचीच फक्त तू बोललीस आणि जे स्टँडर्ड प्रोडक्ट्स आहेत ते जर तू विकलेस तर ऑटोमॅटिक एक प्रोसेस तुझी ऑटोमेटेड होते, होऊन जाते. की जिथे मग तुला एखाद्या शिपिंग कंपनी बरोबर टायअप करून यू जस्ट हॅव टू प्रिंट द लेबल आणि ती शिप करून तुझं काम सोपं होतं. करेक्ट. सो असा तो वेबसाईटचा ऍक्च्युली अप्रोच असतो. राईट. पार्ट बी ऑफ दॅट इज जेव्हा केव्हा वेबसाईट बनवशील त्यावेळेस कीप इन माइंड की खूप इझी टू यूज आणि सिम्पल वेबसाईट विल ऑलवेज वर्क. की जिथे काही जॅज नाहीये आणि बेसिकली मोबाईल फ्रेंडली आहे. एनीवन कॅन जस्ट गो ऑन द ब्राउझर आणि बाय युअर प्रोडक्ट. राईट. तर दॅट इज इम्पॉर्टंट फॉर पीपल हु आर लिस्निंग ऑल्सो. मागे आत्ता बोलताना तू म्हणालीस की कोलॅबरेशन करताना यू वर नॉट व्हेरी कीन विथ मोस्ट ऑफ द ब्रँड्स किंवा अशा ह्याचं तू म्हणालीस. तर हा पण खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे फॉर स्टार्टअप्स की सुरुवात असताना किंवा सुरुवातीला बरेचसे ब्रँड कोलॅबरेशन्स हे फ्री ऑफ कॉस्ट होतात. येस. येस. बट ॲट द सेम टाइम एक्सपोजर आणि रीच याच्यासाठी ते इम्पॉर्टंटही आहेत. आता मला इंटरेस्ट कशात आहे किंवा ऑडियन्सला इंटरेस्ट कशात असू शकेल की हाऊ डिड यू डिसाईड, तू विचार कसा केलास किंवा या कन्क्लुजनला येईपर्यंत, किंवा एखादा प्रपोजल आल्यावरती तू ते इव्हॅल्युएट कसं करते. सो फॉर एक्झाम्पल मी तुझ्याकडे आलो की मला एक ब्रँड कोलॅबरेशन करायचंय, अमुक अमुक प्रोडक्ट कर आणि आपण को ब्रँडिंग करू. बरोबर. तर हाऊ डू यू अॅनलाइज इट आणि हाऊ डू यू कम टू अ कन्क्लुजन. एक तर सगळ्यात महत्वाचं की जेव्हा तुम्ही कोलॅबरेशन करताय, दोन वेगवेगळ्या
कंपनीज किंवा स्टार्टअप्स एकत्र येत आहेत, फर्स्ट ऑफ ऑल ऑफकोर्स की त्यांचं प्रोडक्ट काय आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते काय विकतायत किंवा त्यांचं काय काम आहे आणि माझं काय काम आहे, हे कुठल्याही पद्धतीने एकमेकांना हॅम्पर करणार आहे का, किंवा कुठलाही प्रोडक्ट दुसऱ्या कुठल्या प्रोडक्टला डॉमिनेट करणार आहे किंवा अशा काही पद्धतीने ते जाणार आहे का. सो द मोमेंट आय फील की नाही, आपली जी प्रोडक्टची आयडेंटिटी आहे ती तशीच राहणार आहे. दॅट इज पार्ट 1 की जिथे मी कम्फर्टेबल होते. पार्ट 2 जसं तू म्हणतोयस की त्यांच्याकडनं आलेल्या गोष्टी मला कस्टमाइज करायच्यात किंवा त्यांच्या नोटवरती, त्यांच्या कॉन्सेप्टवरती मला काम करायचं आहे, तर दॅट आय एम कम्प्लिटली कम्फर्टेबल. कारण मी एनिवे कस्टमायझेशन मध्ये माझा ब्रँड असाही आहेच आहे. बरोबर. पण हे करत असताना सुद्धा एक तुम्हाला क्लॅरिटी लागते कम्युनिकेशनची, किंवा ज्याला मी थोडंफार म्हणजे माझं असं जरा आहे की माझे बिझनेस एथिक्स किंवा हे मी ते सोडून आय विल नॉट वर्क. किंवा फॉर एक्झाम्पल बिझनेस एथिक्सचे एखाद दुसरं एक्झाम्पल. म्हणजे आता जसं पुलं आणि मंडळीचंच मी उदाहरण देईन तुला, की जेव्हा पेटी बॉक्स करायचा ठरलं तर त्याच्यावर काय लिहायचंय ह्याची सगळ्यात पहिल्यांदा एक लिस्ट बनवली गेली. साधारण एक 24 ते 25 गोष्टी त्याच्यावरती आहेत. मग नाव आहे, प्रोजेक्टची नावं आहेत वगैरे, मध्ये त्याचं टायटल आहे मी पुलप्रेमी. ह्या 25 गोष्टी ठरल्या आणि त्याच्यामध्ये मी ही पूर्णपणे क्लॅरिटी देऊन झाली होती की बिकॉज मी हाताने बनवते, एक स्टँडर्ड डिझाईन मी ऑफर नाही करू शकत. बरोबर. कारण की ते प्रिंट नाहीये. सो काही वेळेला मी एखादी पेटी आज करते, काही 2 दिवसांनी करते, तर ना थोडंफार मूड प्रमाणे पण दॅट आर्ट चेंजेस किंवा प्लेसमेंट बदलतात. कलर मधले पण काही ऑप्शन्स थोडे फ्लेक्झिबल ठेवावे लागतात. अशा सगळ्या गोष्टी करत असताना ही क्लॅरिटी माझ्या बाजूने त्यांना मिळणं आणि त्यांच्या बाजूने तेही या गोष्टीसाठी कम्फर्टेबल असणं आणि एक चांगलं प्रोडक्ट बाहेर येणं, बरोबर, हे खूप इम्पॉर्टंट आहे. असं कधी होता नाही कामा की तुमचं एक डील ठरलंय, तुम्ही काही गोष्टींवर फायनल केलं, तुमचं कोलॅबरेशन डन झालं आणि त्याच्यानंतरही मग त्याच्यात इधर बदल होत आहेत किंवा पूल आणि मंडळी यू कॅनॉट ऍक्च्युअली बाईट फ्रॉम तेजधार. तुम्ही तेजधारकडनं घेऊ शकत नाही कारण जरी तेजधारने त्याच्यावर काम केलंय. सो अगेन हा माझ्या एथिक्सचा भाग आहे कारण ते मी त्यांच्यासाठी बनवलेलं आहे. राईट. सो एक्सक्लुझिव्हिटी तिथे क्लॉज होता, ती तिथे राहते त्यांच्यापर्यंत. थर्ड ऑप्शन ज्याचा मी नक्कीच पूल आणि मंडळी बरोबर कोलॅब करताना विचार केलेला आहे, प्रॉडक्ट. जसं तू मगाशी म्हणला की एखादं प्रॉडक्ट काही वेळेला बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं हे ह्या ब्रँडचं आहे. काही कपड्यांच्या बाबतीत पण आपलं असं होतं. आता ती पेटी पाहिल्यानंतर खूप लोकांना हे कनेक्ट होतं की ही तेजधारची पेटी आहे. पण पुलं आणि मंडळींचं सगळी एक्सक्लुझिव्हिटी मेंटेन करून इव्हन पेटीला नाव पुलं आणि मंडळी ह्या नावानेच ती पुढे जाते. बरोबर. सो ह्या ज्या गोष्टी तुम्ही मेंटेन करता, तर मी म्हणलं तसं तो कम्फर्ट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण आर्ट इज समथिंग, तुम्ही त्याच्यात तुमचा वेळ देताय, तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी देताय. हे सगळं करून जर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं तर मी कदाचित अशी स्टार्टअप ओनर असेन किंवा आहे रादर की देन आय विल नॉट वर्क. मग मी काम नाही करणार जर मला ते सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं. सो आता ऑलमोस्ट गेले एक 4-6 महिने झाले असतील कदाचित कोलॅबोरेशन करून आणि ते खूप छान पद्धतीने आम्ही पुढे नेतोय. आणि तू आत्ता बोललास तो पॉईंट खूप करेक्ट आहे की ह्या कोलॅबोरेशन नंतर त्या रीचसाठी किंवा काही लोकांपर्यंत नुसती मी तेजधार म्हणून कदाचित पोहोचू नाही शकले, पण त्यांच्याशी कोलॅब केल्यावर मी पोहोचू शकले, तर तो रीच मला नक्कीच मिळालेला आहे अँड आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. सो अशा पद्धतीचे काही ब्रँड जर माझ्याकडे इथून पुढे सुद्धा आले तर मला नक्कीच कोलॅब करायला आवडेल. पण मी म्हणलं तसं की हे थोडे एथिक्स, तुमचा एक कम्फर्ट आणि तुमची आयडेंटिटी हॅम्पर न करता तुम्ही एकत्र काही छान करू शकलात तर आय थिंक प्रत्येक स्टार्टअपने हा विचार करायला काही हरकत नाही. राईट. आता आपण थोडंसं तुझ्या स्टार्टअपच्या इनिशियल डेज मध्ये जाऊ की जिथे ब्रँड नेम ठरणार आहे किंवा लोगो ठरणार आहे. येस. आणि त्याच्याही आधी एक स्टेप जिथे तुला असं जाणवायला लागलं की हे हॉबी म्हणून मी करते आहे काही प्रोडक्ट्स किंवा एक आर्ट म्हणून आणि त्याचा आता बिझनेस होऊ शकतो. तर त्या फेजमध्ये तुझी एक मेंटल फेज काय होती किंवा व्हॉट वर यू थिंकिंग ते आम्हाला सांग. आणि तुझं नाव कसं डिराईव्ह झालं किंवा कसं हाऊ डिड यू कम अप विथ द नेम ते पण सांग. सो सगळ्यात पहिल्यांदा मी ट्रेंड आर्टिस्ट नाहीये जे पण मी काही करते ते. सो मी त्याचं काही कुठलंही फॉर्मल एज्युकेशन घेतलेलं नाहीये. ट्रेंड आर्टिस्ट आहेस तू कारण यू हॅव बीन ट्रेनिंग फॉर सो लॉंग. फक्त
फॉर्मल एज्युकेशन नाही, आर्टची डिग्री नाही त्याच्यामध्ये. दॅट्स ओके. सो हाऊ इट स्टार्टेड की मला अदरवाईज पण जर कधी कंटाळा आला, जे काही मी इतर वेळेस काम करत असेन किंवा एखादा दिवस फ्री आहे वगैरे, तर एखादं स्केच कर, एखादं डुडल कर, जरा टाइमपास कर, म्हणजे ह्याच्यामध्येच स्केचबुकमध्ये वगैरे. हे मी खूप वेळा केलंय. राईट. एक स्पेसिफाय करण्याची गोष्ट म्हणजे मी माझ्या कधी मित्रमैत्रिणींना स्पेसिफिकली कोणती पण गोष्ट गिफ्ट करत असताना मी कधी पण असं काहीतरी घेतलंय पटकन मार्केटमधनं आणि देऊन टाकलंय असं मी कधी केलं नाहीये. सो इदर त्या माणसाच्या पर्सनॅलिटीशी रिलेटेड, त्याच्या आवडीशी रिलेटेड किंवा त्याच्या नावाशी रिलेटेड वगैरे असं काहीतरी आय हॅव पिक्ड समथिंग दॅट रिलेटेड टू दॅट. मग त्याला एक पर्सनल टच देऊन मे बी एक छोटी नोट त्याच्यासोबत वगैरे असं करूनच मी नेहमी गिफ्ट दिलेले आहेत. राईट. ही गोष्ट माझ्या आजूबाजूच्या लोकांना नेहमी अप्रिशिएट झाली आणि ते मला नेहमी म्हणतात की तुझा गिफ्टिंगचा सेन्स खूप छान आहे. आणि हाऊ तेजधार स्टार्टेड की तेजधार सुरू होण्याच्या काही महिने आधी माझ्याच आजूबाजूचे 2-3 माझे मित्र हे माझ्या खूप मागे लागले होते की तू ह्याचं काहीतरी कर, कारण की अशा गोष्टी ऑफर करणारे किंवा ह्याच्यात ऑप्शन्स देणारे कोणी नाहीयेत. बरोबर. सो कारण मी त्यांना फोनवर पण एंटरटेन केलंय की त्यांना कोणासाठी तरी गिफ्ट घ्यायचे तर मग काय घेता येईल, कसं घेता येईल वगैरे अशा ह्यानी. आणि मी ते आय वॉज नॉट टेकिंग सिरियसली, कारण मला असं झालेलं मला नाही करायचं, हे माझी हॉबी आहे, मला त्याच्या पुढे जायचं नाहीये. पण ओव्हर द पिरियड मला असं झालं की आपल्याकडे आहे वेळ तर आपण एक ट्रायल घ्यायला हरकत नाही. पण वन थिंग वॉज शुअर की त्यावेळेला मला एवढंच होतं की हा चला करूया. आणि मी लिटरली तो पहिला जो अटेम्प्ट केला होता तेजधारचा आणि तो पूर्ण फेल झालेला, कारण मी प्लॅन करून काही आय डिड नॉट प्लॅन की जर मी हे इंट्रोड्यूस करतेय किंवा मी माझ्या स्वतःचं नाव ह्याच्याबरोबर जोडणार आहे तर मी काय करणार आहे पुढे, ह्याचा प्लॅन नाहीच आहे. मी रॅन्डम मार्केटमध्ये गेले, मी हे आण ते आण, ह्या गोष्टी आण त्या गोष्टी आण, एक सो कॉल्ड R&D मध्येच मी एवढे पैसे घालवले की प्रोडक्ट बनवायला पैसेच नव्हते माझ्याकडे. अँड दॅट मोमेंट आय शट. मी म्हणलं हे नाही होते वर्क, कारण ते ऑलरेडी मी तो लॉस घेऊन बसले होते अंगावरती आणि मी बंद केला तो विषय तिकडेच. पण 6 महिन्यानंतर मला परत असं झालं की अरे आपण करायला पाहिजे यार, हे काहीतरी करायला पाहिजे, आपण ते घालवलेत, आपण त्याला ते परत पाहिजेत आपल्याला. पण दिस टाइम आय मेड शुअर की मी एक ऑलमोस्ट 3-1 महिने आधीचे मग आय स्टार्टेड टॉकिंग विथ माय फ्रेंड्स. मी त्यांना ही कल्पना सांगितली की मला असं वाटतं मला एक छोटं माझं व्हेंचर सुरू करायचं आहे. मग त्याच्यामध्ये माझ्या इनिशियल डोक्यात काय आहे, कसं असावं, हे मी सगळे प्लॅन्स डिस्कस करायला लागले. त्यांच्याकडनं मला काही इनपुट्स मिळायला लागले की अरे नाही तू कर, मग असं कर, मग तसं कर. त्यावेळेला मग जेव्हा मी इन्व्हेस्ट करायला सुरू केले पैसे किंवा मी 4 गोष्टींचे प्लॅन केले, तेव्हा माझ्याकडे हार्डली पोर्टफोलिओमध्ये मी 2 का 3च प्रॉडक्टची माझी लिस्ट ठेवलेली. सगळ्यात मेन तर फक्त पेटी बॉक्सच होता, दुसरं काही प्रॉडक्टच नव्हतं ऑनेस्टली माझ्याकडे. मग मी असं होतं की ठीक आहे आता हे विथ प्लॅन सुरू करायचंय. नाव आय केम अप विथ की मला ह्याला नाव द्यायला पाहिजे. मग मी असं नाही करणार आहे की माझ्या पर्सनल अकाउंटवरच मी हे कुठला तरी छंद असल्यासारखे फोटो टाकते, मग लोकांना आवडतायत आणि मग ते मला विचारतात तू हे विकणार का वगैरे, असं न करता त्याची एक आयडेंटिटी उभी राहिली पाहिजे. भले ती 6 महिने का 1 वर्ष मला माहित नाहीये. मग आता नाव काय ठेवायचं, तर नाव मला असं झालेलं की मला काहीतरी क्वर्की पाहिजे. मला खूप ऑब्व्हियस नाव नकोय की तेजश्रीज आर्ट वगैरे किंवा तेजश्री धारणेज आर्ट हब आणि क्लब किंवा असं काही हार्ट आर्ट वगैरे. तर असं मला करायचं नव्हतं, हे माझ्या डोक्यात खूप पक्क होतं. मग मी नावांचे ऑप्शन्स काढायला लागले की काय करायचं वगैरे. आणि मग या सगळ्यामध्ये असं झालं होतं की मला काही जणांचा हा म्हणजे त्यांचं काहींचं असं ओपिनियन होतं किंवा म्हणणं होतं की नावामध्ये तुझं काहीतरी एक असलं पाहिजे, त्या नावात तुझं पण एक रिफ्लेक्ट झालं पाहिजे, पर्सनॅलिटी असेल किंवा काही पण ते रिलेट व्हायला पाहिजे तुझ्या नावाशी. बरोबर. म्हणून मी अगदीच काय म्हणतात बाळबोध विचार करून की माझं नाव तेजश्री पासून म्हणजे टी पासून सुरू होतं, तर मी टी पासून आय स्टार्टेड सर्चिंग की काय करता येऊ शकेल वगैरे आणि असं. तर मी काही ऑप्शन्स काढले आणि त्याच्यात तेजधार हा एक ऑप्शन काढलेला. अजून काही नावं आठवतात का जी तर ऑप्शनमध्ये होती? तू सांगायला लावणार का मला? एक बुलबुल म्हणून मी काढलं होतं एक, आणि आय डोंट नो वाय, पण मला असं वाटतं की त्याच्यात असं एक रिदम असला कसं बुलबुल लेटरिंग मधला रिदम इज समथिंग विच यू लाइक्ड. तर असं होतं, तर मी एक बुलबुलचा एक ऑप्शन ठेवला होता, एक तेजधारचा ठेवला होता आणि अजून एखाद दुसरं असावं जे मला नीटचं खरंच नाही. सो असं तू टी पासनं आर्ट रिलेटेड फ्रेंच, संस्कृत वगैरे असे सर्चेस केले होतेस का? कारण हे बरेच लोक करतात. नाही, मी तसे काही फारसे केलेले नव्हते. सो यू हॅड 3 or 4 ऑप्शन्स असं म्हणू आपण. फार काही मी शोधलंय वगैरे असं काही नव्हतं. आणि तेजधार पण मी लिहिलं होतं कारण ऍक्च्युली
माझा एक मित्र आहे जो मला ह्या नावाने गेले अनेक वर्ष, तो मला याच नावाने हाक मारतो. तर जेव्हापासून आमची मैत्री आहे, आणि त्यांनी हे नाव अशा पद्धतीने शोधून काढलेलं की तेजश्री धारणे. सो तेज आणि धार असं क्लब करून, आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी रिफ्लेक्ट करते तेजधार सारखी पर्सनॅलिटी वगैरे, म्हणून ही यूज टू कॉल मी लाईक दॅट. शार्प. हा, तेजधार. तो मला नेहमी याच नावाने बोलवतो, तर म्हणून मी तो ऑप्शन लिहिला. आणि मग आजूबाजूच्या लोकांना पुन्हा जेव्हा मी काही 15-20 लोकांना हे सांगितलं असेल की हे नाव आहेत, ही नाव आहेत, किंवा हे कसं साऊंड होतं, हे कसं वाटतं ऐकायला वगैरे, किंवा असं नाव ऐकलं तर तुला काय क्लिक होईल, काय वाटतं नाव ऐकल्यानंतर वगैरे, हे सगळं करून झालं. आणि ऑलमोस्ट एव्हरीवन किंवा रादर 80% लोकांनी मला तेजधारचं ऑप्शनच सांगितलं की तेजधार भारी आहे, तू हे नाव ठेव. पण मी नव्हते कन्व्हिन्स्ड खरं तर. मला असं झालेलं यार नाही, हे नाहीये नाव, हे माझ्या ब्रँडसाठीचं नाव नाहीये. पण मला असं होतं, मी आय वेंट विथ देअर गट फिलिंग. मी त्यांचं गट फिलिंग घेऊन पुढे गेले. एक ऑडियन्स पोल असतं तसं वगैरे, आणि ट्रस्टेड युअर ऑडियन्स. येस, ऍब्सोल्युटली. आणि मी ठेवून दिलं ते, म्हणलं ओके आता तेजधार. त्याच्यानंतर की लोगो वगैरे, मी पर्सनली खूप लोगोशी काय म्हणतात त्याच्या बाबतीत मी खूप हे नाहीये, पिकी नाहीये. हा, की म्हणजे लोगो पाहिजे बरं का, ब्रँडला लोगो पाहिजे असं मला नाही वाटत. आय थिंक तुमचं जे नाव आहे दॅट इट सेल्फ इज युअर लोगो, किंवा तुमची आयडेंटिटी ते नाव आहे. आणि सो हे करताना पण त्याला आर्ट ब्रश पाहिजे, एक पेंटिंगचं पॅलेट दिसायला पाहिजे, असं माझं काही डोक्यात नव्हतं. मी खूप क्लिअर होते, एक कलर आय एम गोइंग टू चूज ज्याच्यामध्ये स्वच्छ ह्याच्यामध्ये लेटरिंगमध्ये तेजधार लिहिलेलं असेल, एवढाच माझा लोगो आहे. हे माझं क्लिअर होतं डोक्यामध्ये. सो आय पिक्ड अप येल्लो बिकॉज इट्स अ व्हेरी नाईस वॉर्म कलर आणि फ्रेश वाटतो, कुठेही कार्ड दिसलं तरी लक्षात येतो तुमच्या. आणि म्हणून त्याच्यामध्ये फक्त द फॉन्ट इज लिटल डिफरंट. तेजधारचा फॉन्ट जर बघितला तर तो फॉन्टच त्याची आयडेंटिटी आहे, किंवा तोच लोगो आहे माझा. बरोबर. सो मी क्लिअर होते, ज्यांनी माझं डिझाईन केलं मित्रच होता माझा, त्याला मी सांगितलेलं, म्हटलं मला एक चांगला फॉन्ट ज्याच्यात स्वच्छ तेजधार लिहिलंय, येल्लो बॅकग्राऊंडवर, एवढंच पाहिजे, तेवढं करून दे, माय जॉब इज डन, एवढंच पाहिजे मला त्याच्यात. आणि ही डिड दॅट, आणि झालं. सो तसं करून एक तेजधारचा काय म्हणतो जरा जन्म झाला. आणि अगेन मी अशी नाही की ह्या दिवशी मला लॉन्च करायचंय, मग हा दिवस ऑस्पिशियसच आहे, किंवा ह्या दिवसाला हे, असं काही प्लॅन नाही. खरं तर मला 1 एप्रिलला करायचं होतं, जे माझं पोस्टपोन झालं कारण माझ्या काही गोष्टी तयार नव्हत्या, म्हणून मी 15 एप्रिलला ते सुरू केलं, किंवा 15 एप्रिलला मी 2019ला. आणि दॅट्स हाऊ इट्स. म्हणजे त्या दिवशी मी पहिल्यांदा पोस्ट केलं, किंवा मी लोकांना हे पाठवले वगैरे. एक साधारण 2 महिन्यानंतर मी काहीतरी गुगल करत असताना माझ्या असं लक्षात आलं की 15 एप्रिल हा वर्ल्ड आर्ट डे आहे. आर्ट डे म्हणून सेलिब्रेट केला जातो 15 एप्रिल. सो इट जस्ट हॅपन, योगायोगाने झाली ती गोष्ट कोइन्सिडेंटली. आणि सो इट वॉज गुड. म्हणजे मी बेटर दॅन फुल्स डे. मी स्वतः खूप हॅपी झाले होते की वाव, हे या दिवशी झालं का, आपल्याला हे माहितीच नव्हतं. तुला आठवतं का तुझा पहिला सेल किंवा पहिला कस्टमर? डू यू रिमेंबर? माय फर्स्ट कस्टमर? येस. नाही, आय डू रिमेंबर. आणि ऍक्च्युली तो माझा खूप चांगला मित्र झालाय आता, आय वुड से, बिकॉज ऑफ तेजधार वी बिकेम फ्रेंड्स. आदित्य दीक्षित, असं आय विल मेन्शन हिज नेम, कारण ही इज व्हेरी लॉयल कस्टमर ऑफ तेजधार. आणि ज्या दिवशी मी 1-2-3 दिवस आधी जनरल टाकत होते की आता 3 days नंतर येणार आहे पहिली पोस्ट, आणि असं तसं एक जनरल. सो 15th जेव्हा मी पोस्ट केल्या काही गोष्टी इंस्टाग्रामवर, फोटोज प्रोडक्टचे, तर मी एक पेपर वेट बनवलं होतं ज्याच्यावरती सगळी बाराखडी लिहिलेली होती. तर आय पोस्टेड दॅट. आणि मी थोडी इम्पेशंट पण स्वभावाची आहे. मला असं होतं काही वेळेला की मी आज टाकलंय तर फार फार तर आज संध्याकाळपर्यंत एकतरी गोष्ट गेलीच पाहिजे, काही झालं तरी. सो त्यांनी मला आय थिंक विदिन 2 hours or something he just called me, he just messaged me की तेशी मला हे पेपर वेट हवं आहे वगैरे. आणि तेव्हा मी असे होते की इधर मी स्वतःच जाऊन डिलिव्हर करणार, कारण मला इनिशियल स्टेजला हे परवडणारच नव्हतं की मी डंझो करते किंवा मी शिपिंग चार्जेस लावते वगैरे. मला थोडंसं लोकांचा पण कम्फर्ट तेव्हा ठेवायचा होता. आणि या सगळ्यामध्ये मी म्हणलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि काही नाही, संध्याकाळी तो आला, त्यांनी ते पेपर वेट घेतलं आणि निघून गेला. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स म्हणजे त्यांनी रिपिटेटिव्हली खूप तेजधारचे प्रोडक्ट्स आतापर्यंत घेतलेत, गिफ्ट केलेत लोकांना. एव्हरी दिवाळी ऑलमोस्ट, आता तो गेल्या 2 दिवाळी माझ्याकडनं, त्याचे सगळे दिवाळीचे हॅम्पर्स माझ्याकडनं जातात. बट ही वॉज माय फर्स्ट कस्टमर. येस, बिग शाउट आउट टू आदित्य दीक्षित. येस, फॉर सपोर्टिंग स्टार्टअप्स. येस. सो पण ते एक छान फिलिंग असतं की वेन यू पुट समथिंग आउट
आणि लोक ते बाय करतायत. येस, दॅट इज द बेस्ट फिलिंग. म्हणजे इनफॅक्ट त्याची काय कॉस्ट आहे किंवा त्याचा प्रॉफिट काय झाला वगैरे हे खूप नंतर येतं. बऱ्याचदा आपण ते अनालाइज पण नाही करत, म्हणजे एस्पेशली वेन यू आर सेलिंग आर्ट. करेक्ट. सो जिथे मेकिंगमध्ये जो आनंद आहे तेवढाच आनंद बहुतेक तो सेल केल्यानंतर पण होतो. आणि ते बहुतेक प्रत्येक आर्टिस्ट हे मान्य करेल की तिथे नंबर्स रिअली डोंट मॅटर. ट्रू. आता सो ही जर्नी फार भारी होती, म्हणजे की एक घडत गेल्या गोष्टी. ऍब्सोल्युटली. आणि मग देन आता ऑलमोस्ट 3 वर्ष होत आली आहे तुझ्या ब्रँडला. हो. सो ह्याच्यामध्ये नाव आय एम मोर इंटरेस्टेड इन नोईंग अबाउट द डल पॅचेस, कारण की तिथनं आपल्याला भरपूर शिकण्यासारखं असतं. आणि दुसरी गोष्ट अशी असते की बऱ्याच स्टार्टअप्सना आणि एस्पेशली वेन युअर अन आर्टिस्ट खूप लकी तुम्ही असता जर का तुमचा कंटिन्युअस फ्लो आहे. येस. ते होईलच याची गॅरंटी नाहीये. पण सो तो जो डिप असतो की जिथे यू आर क्रिएटिंग आर्ट बट पीपल आर नॉट बाईंग इट, राईट, तर त्या फेजमध्ये म्हणजे असं झालंय का? आणि जर झालं असेल तर व्हॉट वॉज युअर थॉट प्रोसेस? असं नक्कीच होतं, म्हणजे की तुम्ही एका काहीतरी एक्सपेक्टेशननी किंवा ऑफकोर्स एक गोल ठेवता तुम्ही की मी हे जर का काही बनवते किंवा मी आता ही प्रॉडक्ट रेंज लॉन्च करणार आहे, इंट्रोड्यूस करणार आहे. आणि मी म्हटलं तसं मी तर खूप इम्पेशंट स्वभावाची आहे. म्हणजे माझे गोल्स जे कदाचित मी 6 महिन्यानंतर अपेक्षा ठेवायला पाहिजे ती मी खूप अलीकडे 3 महिन्यातच आणलेली असते. ऑलरेडी यू आर अग्रेसिव्ह. सो मी थोडी स्वतः तशी आहे. पण मला एक गोष्ट खूप जाणवली जेव्हा मी तेजधार सुरू केलं तेव्हा, तुमची पेशन्स लेवल तुम्ही आर्ट जिथे सुरू करता ना तिथूनच चालू झालेली असते. कारण ते एकतर 2 मिनिटात 1 तासात तयार होईल याचं काही गॅरंटी नाहीये. इट्स अ प्रोसेस की मला एखादा पेटी बघितल्यानंतर त्या एम्प्टी पेटीकडे बघून मला काय सुचतंय इथपासूनच ते सुरू झालेलं असतं. आणि मी तर म्हणेन बिझनेस मधल्या डल पॅचेस पेक्षा तुमच्या क्रिएटिव्ह जर्नीतले डल पॅचेस हँडल करणं माझ्यासाठी काही वेळेला अवघड गेलेलं आहे. एक एक्झाम्पल दे. की म्हणजे आता एखादा पेटी बॉक्स आहे आणि ह्याच्यावर मला काय तयार करायचं, एक डूडल काढायचं, एखादं ड्रॉइंग काढायचं, आणि मी घेऊन बसते सकाळी फुल आवरून एनर्जीने की आज मी करणारच आहे किंवा आज मी 3 पेटी बॉक्सेस तयार करणार आहे. मी ते घेऊन बसते आणि आय वोंट लाय सोहम, काही वेळेला असं असतं मी दिवसभर त्याच्यावर काहीच करत नाही कारण मला सुचतच नाही किंवा माझी लिंकच नाही लागत आहे किंवा जे माझ्या डोक्यात आहे ते मला उतरवता येत नाहीये ऑर व्हॉट एव्हर. अशा काही कारणाने इधर मग ते तयारच होत नाही. आणि त्याचं पण एक वेगळं फ्रस्ट्रेशन तुम्हाला काही वेळेला येतं की आपल्याला का नाही जमत आहे किंवा माझ्या डोक्यात तसं मला ते उतरवताच नाहीये, ते दिसत नाहीये, जमत नाहीये, जे पण काही असेल. सो मी ही गोष्ट म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये मला शिकायला मिळाली किंवा मी शिकली आणि आता मला त्याचा इतका त्रास होत नाही. आता मी युज टू झाले, मला माहितीये की ठीक आहे ही फेज येते त्या प्रोसेसमध्ये किंवा जेव्हा तुम्ही प्रोडक्ट तयार करत असता तेव्हा. आणि आता पार्ट 2 लाईक यू सेड की बिझनेस मधले डल पॅचेस किंवा स्टार्टअप मधले, ऑनेस्टली मी जसं काम सुरू करायचं ठरवलं तर अगेन मी ह्या गोष्टीला क्लिअर होते की मी कुठलंही लोन किंवा हे करून मला माझं काम आता सुरू करायचं नाही. सो जे काही माझे सेव्हिंग्ज असतील वगैरे थोडंसं मला प्लॅन करायला लागलं त्याच्यासाठी. पण मग त्या सेव्हिंग्ज मधूनच इन्व्हेस्टमेंट करून मी प्रोडक्ट्स बनवलेत किंवा ब्रँडची सुरुवात केली. आता हे झाल्यानंतर कारण आपण आपलं आर्ट बघितल्यावर आपल्याला असं असतं की हे खूप छान झालंय. येस. पण तेव्हा मला माझ्या एका मित्राने सांगितलं होतं, तो मला म्हणला की जे तू तयार केलंयस हे तुला विकायचं, हे तुझ्यासाठी नाहीये, हे तू स्वतःच्या घरात नाही ठेवणार आहेस. सो तुला ह्या गोष्टीची 1000% काळजी घ्यायची किंवा किमान तुझ्या डोक्यात ती गोष्ट असली पाहिजे बनवतानाची की जो माझा आर्ट सेन्स आहे किंवा मला एखादी गोष्ट जशी आवडते तशी माझ्या घेणाऱ्या माणसाला आवडणार आहे का, त्याचा आर्ट सेन्स काय आहे. ओके. मला येल्लो कलरचा पेटी बॉक्स खूप आवडतो, पण जर त्याचा सेल नाही होते आणि लोकांना लाल जास्त आवडते तर माझा चॉईस नाहीये, तर मी रेड कलरचं प्रोडक्शन वाढवायला पाहिजे. बरोबर.
इट इज लाईक दॅट सॉर्ट ऑफ. सो Yes. ह्या काही गोष्टी मला समजायला लागल्या नंतर. हम्म. मग मी त्याप्रमाणे माझं थोडं आर्ट चेंज पण करत गेली. म्हणजे ऍक्च्युली माझ्या सुरुवातीच्या पोस्ट आणि आत्ताच्या पोस्ट बघितल्या तर मलाही तो डिफरन्स दिसतोच, हम्म. की ओके मी कुठून सुरू केलंय आणि आता मी हळूहळू त्यातनं शिकत लोकांच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन तिथपर्यंत पोहोचतीये. बरोबर. सो डल पॅचेस येतात. त्याच्यामध्ये मी म्हणलं तसं माझ्यासाठी द बेस्ट काय म्हणतात सोल्युशन त्याचं मी शोधलेलं आहे, की माझ्या आजूबाजूची एक अशी काही लोक आहेत की ज्यांना माझा माइंडसेट कळू शकतो किंवा माझी थॉट प्रोसेस कळू शकते. मी सरळ अशा लोकांना कॉफी घेऊन बसते त्यांच्याबरोबर. मग 2 तास आहेत का 3 तास आहेत अँड आय जस्ट गो ऑन की हे होत नाहीये, मला हे आवडत नाही, की हे असं झालंय, ह्याचा हा प्रॉब्लेम आहे अँड आय जस्ट टॉक इट आउट. मी माझ्या Nice. डोक्यातल्या सगळ्या गोष्टी बोलते, माझे प्रॉब्लेम्स असतील, शंका असतील, न पटलेल्या गोष्टी जे पण आहे ते. आणि मला त्याचा खूप फायदा झालाय की त्यांच्याकडनं मला जे रिव्हर्समध्ये एक थर्ड पार्टी ओपिनियन येतं, येस. तर मी मार्केट सर्व्हेज नाही करत, पण त्यांचे ओपिनियन्स घेऊन मी खूप इम्प्रूव्हमेंट्स किंवा इम्प्रोव्हायझेशन्स केलेले आहेत माझ्या स्टार्टअपमध्ये. दॅट इज फॉर शुअर. सो राईट. जे तू म्हणलास की त्या डल पॅचेसमध्ये दिस इज व्हॉट आय डू. म्हणजे मी प्राइस चेंजिंग करण्यापासून पण गोष्टी केल्यात, ओके. की सुरुवातीला मी जी प्राइस रेंज ठरवली की माझं काय ही एखादं प्रॉडक्ट ह्या अमाऊंटला मी विकणार आहे, पण नंतर माझ्या लक्षात येत आहे की नाही, ह्याची थोडी प्राइस कमी केली तर कदाचित त्याचा सेल जास्त होईल, किंवा एखाद्याची मी खरं तर अपेक्षेपेक्षा कमी ठेवली आहे ती वाढवणं पण गरजेचं आहे, कारण त्याच्यात तितकं काम आहे. ह्या सगळ्या गोष्टींचे अप्स अँड डाऊन्स पण म्हणजे मी केलेले आहेत. पण म्हणजे ते आपण असं म्हणू की त्या लर्निंग मधनं ते प्रॉडक्ट म्हणा, प्राइसिंग म्हणा, ओव्हरऑल स्ट्रॅटेजी इव्हॉल्व्ह होत गेली. येस. आता खूप एक चांगला पॉइंट तू आता मांडलास की जेव्हा डल पॅच येतो त्यावेळेस इनफॅक्ट देर आर मेनी फाउंडर्स किंवा स्टार्टअप ओनर्स म्हणू की जे खूप कमी बोलायला लागतात. हां. तर तू जो पॉइंट मांडलास तो खूप चांगला आहे की जिथे तू ज्या लोकांबरोबर कम्फर्टेबल आहेस त्या लोकांना घेऊन बसून 1-2 तास तुझं एक वेंटिंग आउट झालं की त्याच्यातनं आयडियाज पण क्लिअर होतात किंवा त्याच्यातनं काहीतरी सोल्युशन मिळू शकतं. तर आता मागच्याच काही एपिसोडमध्ये मी हा पॉइंट असा केलेला आहे की इनफॅक्ट स्टार्टअप फाउंडर्सनी इतर स्टार्टअप फाउंडर्सशी सुद्धा बोलायला पाहिजे वेन दे आर फेसिंग इश्यूज. की जिथे आता फॉर एक्झाम्पल मी असं म्हणलेलं होतं की जर तुम्हाला माहिती नसतील फाउंडर्स तुम्ही माझ्याशी येऊन बोला, की जिथे 1 तासभर जरी बोललात त्यातनं काहीतरी सोल्युशन निघू शकतं. किंवा कुठल्याही स्टार्टअप फाउंडरशी तुम्ही जर बोललात तर आयदर देर इज अ चान्स की तो त्या फेजमधनं गेलेला आहे, ऑर थर्ड पर्सन व्ह्यूनी ही कॅन टेल यू समथिंग जिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सो दॅट्स अ व्हेरी गुड पॉइंट जिथे यू आर सेईंग की यू जस्ट गो वेंट आउट युअर थॉट्स आणि मग तिथनं तो एक फायदा होतो. आणि एक अजून ऍड करेन मी ह्याच्यामध्ये सोहम, की ज्या लोकांशी मी बोलते माझ्या आजूबाजूला, त्यातले काही माझे फॅमिली मेंबर्स असतील, फ्रेंड्स असतील, अजून एक बाजू अशी आहे की त्यातलं कोणीच आर्ट रिलेटेड नाहीये, ते कोणी आर्ट करणारच नाहीये. सो ह्याचा अजून एक मला आत्तापर्यंत झालेला चांगला फायदा असा आहे, त्याच्यामुळे ते जे ओपिनियन्स मला देतात ना, ते बऱ्याच वेळेला साधारण माझे कस्टमर्स किंवा अशी व्यक्ती जी आर्ट स्वतः बनवते, म्हणजे ते आर्टिस्ट नाही आहेत. बरोबर. इधर ते बायर्स आहेत किंवा ते लांब उभं राहून एखाद्या आर्ट पीसला बघून क्रिटिसाइज करणारे आहेत किंवा कॉम्प्लिमेंट करणारे आहेत. असे असल्यामुळे त्यांची जी मतं असतात ना ती जास्त मॅटर पण करतात, की कारण त्याचा जास्त फायदा होतो. कारण मी स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे मी पण इतर वेळेला जेव्हा बाहेर जाते तेव्हा मी खूप चिकित्सक असते, की मग ह्याचं असं का आहे, मग ह्याची प्राइस एवढी का आहे, मग इतकं काय ह्याच्यामध्ये वगैरे. हे सगळे थॉट्स मलाही येतात, कारण मी काय सगळंच मी बनवू नाही शकत ना. बरोबर. मी माझे 4 प्रोडक्ट छान करते, पण इतरही खूप गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये पण ती हेल्प मला खूप झालेली आहे, की जेव्हा मी या लोकांशी बोलते ना, त्यांचे व्ह्यूज खूपच नॉन आर्टिस्टिक झोन मधनं येतात. सो इट इज व्हेरी हेल्पफुल, व्हेरी हेल्पफुल. आता इथे एक मला आता प्रश्न असा सुचतोय की आर्ट वर्ल्ड मध्ये काय चालू आहे, किंवा नवीन आर्ट फ्रॉम युअर एक्सप्रेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, या गोष्टींकडे तू
पाहतेस का किंवा कसं पाहतेस, किंवा हाऊ डू यू कीप अप, किंवा तू थोडा वेळ त्याच्याकडे देतेस का की काय चालू आहे नवीन आर्टमध्ये, किंवा असं काही आर्ट जिथे हे जे लोक म्हणतात की म्हणजे हे दोन थॉट प्रोसेस आहेत ऍक्च्युली, की एक जे तुझा मित्र म्हणाला होता की अरे लोकांची पण टेस्ट थोडीशी डोक्यात ठेव, त्याने तुला सेलला फायदा होईल, विच इज करेक्ट. आणि सेकंड पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की एखादा आर्ट फॉर्म किंवा एखादा प्रोडक्ट असं आहे की जे तुला भयंकर मजा येते करायला, किंवा तुला ते फार आवडतं आणि त्याचं कोणीच काही घेणार नाही, पण तरी यू आर प्रेसिंग हार्ड बाय मेकिंग इट आणि ट्राईंग टू सेल इट. तर अशा फेजेसमध्ये तुझा विचार होतो का, किंवा असं जर प्रोडक्ट असेल तर आता दिस इज द राईट प्लॅटफॉर्म जिथे तू म्हणू शकते की हे प्रोडक्ट विकलं जात नाही, हे मला भयंकर आवडतं आणि हे तुम्ही घ्या. ओके, आता खरं सांगायचं तर जे मी तुला म्हणलं तसं जेव्हा प्रोडक्ट सुरू झाले ना तयार व्हायला, एक तर सगळ्यात पहिल्यांदा पेटी बॉक्सच होता, पण मला तसं झालेलं की एकाच प्रोडक्टचे काय फोटो टाकायचे आपण, सो आपण अजून काहीतरी करू, म्हणून मी पेपर वेट्स बनवले, मी काही हँड पेंटेड बॉटल्स बनवल्या होत्या. सो हे 2-3च प्रोडक्ट तेव्हा होते माझ्याकडे, आणि त्या दरम्यान कदाचित मी इतकी एनग्रॉस्ड होते माझं स्वतःचं हे सगळं प्रोडक्ट्स बनवण्यामध्ये की ऑनेस्टली मी बाहेर जाऊन हे बघितलं नाही की आर्ट वर्ल्ड मध्ये काय चाललंय. आय वॉज व्हेरी एनग्रॉस्ड इन माय ओन वर्ल्ड की मला हे असं करायचंय, मला हे पेपरवेट असं बनवायचंय वगैरे वगैरे वगैरे. आता थोडंसं पुढे आल्यानंतर जेव्हा, कारण बिकॉज ऑफ सोशल मीडिया आता तुम्ही इतक्या हँडल्सला आणि इतक्या गोष्टींना इंट्रोड्यूस झालेले असतात, सो तुम्ही डिफॉल्ट काही गोष्टी तुमच्या समोर येत असतात, किंवा इतर ब्रँड्स काय करतायत, किंवा ते कुठल्या पद्धतीने प्रमोट करतात, किंवा असं. मी ह्याच्याकडे थोडं वेगळ्या ह्यानी बघते की ते काय बनवतायत ह्याच्यापेक्षा ते कशा पद्धतीने पुढे प्रेझेंट करतायत हे माझ्यासाठी म्हणजे हे मी जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करते. की फॉर एक्झाम्पल आता सध्या रील्सचं खूप ट्रेंड आहे की तुमचं एक छोटीशी प्रोसेस तुम्ही तेवढ्या 15-30 सेकंदात दाखवू शकता. बरोबर. मी इतकी होते की मला रील्स आले तेव्हा ते कुठून सुरू करायचं आणि कुठे बंद करायचं हेही मला कळत नव्हतं. सो मी खूप उशिरा बनवलंय माझं पहिलं रील पण. तर मी कोणाचं तरी बघून मी इन्स्पायर झाले की नाही हे करायला पाहिजे, कारण ते माझ्या कदाचित प्रॉडक्ट सेलिंगला हेल्पफुल होईल. बरोबर. पण ऑनेस्टली मी अदर आर्ट वर्ल्ड मध्ये काय चाललंय ह्याच्याकडे मी फारसं लक्ष नाही देत, कारण मला असं होतं की काही वेळेला तुम्ही ते मग एक बॅक ऑफ द माइंड तुम्ही त्याची कंपॅरिझन कराल का, किंवा कॉपी कराल का, किंवा वाव तिचं किती छान झालंय पण मग माझं नाही होते का, मग नाही जमते का. थोडे ऑलरेडी बिंग आर्टिस्ट माइंड ना तुम्हाला इतके मूड स्विंग आणि इतके अपडाऊन चालू असतात, त्याच्यात मी त्या झमेल्यातच जातच नाही, मी तिकडे त्या वाटेलाच जात नाही. आणि हे मी इंस्टाग्राम उघडतानाच माझ्या डोक्यात रोज सकाळी फिक्स असतं की मला ते बघायचंच नाही. हा, पण आय ऑलवेज अप्रिशिएट की असे खूप छान ब्रँड्स आहेत की जे ज्या पद्धतीने त्यांचं मार्केटिंग करतात, त्यांचे प्रोडक्ट समोर आणतात. दॅट इज द बेस्ट थिंग, ऑर दॅट इज व्हॉट आय लुक फॉर. आता जो दुसरा प्रश्न तू म्हणला की असं एखादं प्रोडक्ट जे विकलंच गेलं नाहीये किंवा जातच नाहीये, त्या प्रोडक्टला रिस्पॉन्स येत नाहीये, तर काय करायचं. आता खरं सांगायचं तर माझं ऑनेस्टली असं कुठलं प्रोडक्ट रेंज किंवा एखादं प्रोडक्ट असं झालेलं नाहीये तयार की जे सोल्ड आउट नाही होत. कदाचित असं असेल, एकतर मी एक गोष्ट खूप सततच बनवत राहते असं मी करत नाही, मी खूप इंटरव्हल्सनी माझ्या काही गोष्टी बनवते. सो व्हेरिएशन द्यायचा प्रयत्न आहे. पेटी बॉक्स हे स्टँडर्ड प्रोडक्ट आहे, पण कोस्टर्स म्हण, पेपरवेट्स म्हण, हे मी एका इंटरव्हल्स नंतर आणत राहते. ते दरवेळेला मी आहेच अवेलेबल मार्केटमध्ये असं मी करत नाही. सो मी माझा वेळ घेऊनच ते प्रोडक्ट एक 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या गॅप नंतरच इंट्रोड्यूस करते. अँड वेअर पीपल आर लाईक, कारण आधीची मेमरी गेलेली असते अँड दे फाइंड समथिंग न्यू, आणि त्यांना असं होतं की चला हे उचलूया किंवा हे आवडलंय. आणि त्याहून पुढे जाऊन जर मला असं कधी झालं की मला काहीतरी बनवायचंय आणि मी टाकलाय फोटो, नाही विकलं गेलंय, तरी मी ओके असते माझ्याकडे एक, कारण प्रॉडक्टची रेंज अशी पण आहे की जी मी माझ्या आनंदासाठी तयार केली. आणि समजा त्यातले काय ते 4 प्रोडक्ट्स नाही शेवटपर्यंत विकले गेले किंवा लोकांना आवडले नाहीत. अनंत वेळेला मी अनंत ठिकाणी जात असते मित्रमैत्रिणींना भेटायला, ह्याला त्याला, कोणाचा बर्थडे, मी छानपैकी गिफ्ट रॅप करते आणि ते देऊन टाकते. करेक्ट. सो मी खूप वेळा असंही करते की मी एक वेगळी रेंज बनवते त्याच्यासाठी, की हे मी विकायला नाही केलंय, हे मी स्वतःसाठी केलंय. किंवा माझ्याकडे घरी जरी कोणी आलं
तरी पहिल्यांदा आलेत म्हणूनही मी ते पॅक करून छान देते. सो द पर्सन इज ऑल्सो हॅपी की काहीतरी हँड मेड किंवा हँड पेंटेड काहीतरी त्यांना मिळतंय. सो दोन्ही पर्पजेस आर सॉल्व्ह. म्हणजे मी फार टेन्शन नाही करत त्या गोष्टीचं. पण आय थिंक हे तुझं एक 3 वर्षामध्ये झालेला चेंज आहे असं मला वाटतंय. येस. की हा सुरुवातीला कदाचित नव्हता. जसं तू म्हणलीस की पहिल्यांदा फोटो टाकल्यावरती तुला वाटायचं की नाही आज संध्याकाळपर्यंत विकायलाच गेलं पाहिजे. सो प्रॉबेबली दिस इज युअर स्नीकी वे ऑफ प्रमोशन की माझंच प्रोडक्ट आहे तर तुम्हाला मी हे गिफ्ट म्हणून देते, विच इज अ व्हेरी गुड थिंग. पण आय ऍक्च्युली म्हणजे काय म्हणतात, मी हे आता खूप व्हॉट एव्हर यू सेड दॅट्स व्हेरी ट्रू, की ऍक्च्युली ही एक प्रकारचं त्याला मार्केटिंग पूर्णपणे तुम्ही म्हणू शकत नाही, पण हा तुमचं प्रोडक्ट कुठेतरी दिसेल कोणाच्या तरी घरामध्ये. एक्झॅक्टली. तिथनं रेफरन्सेस येऊ शकतात किंवा कोणीतरी 10 लोक विचारू शकतात की अरे हे कुठनं आलं. ओके, माझी मैत्रीण आहे तिने दिलं. करेक्ट. आणि तिचा ब्रँड काय, तेजधार. ओके, नाव यू आर विजिबल ऑन इंस्टाग्राम, सो यू आर सर्चेबल. कारण की तुझं ते पेज आहे, ऍक्टिव्ह आहेस तिथे, यू सी चहल पहल दिसते पेज वरती. आणि दॅट इज इम्पॉर्टंट की मी बऱ्याचदा कदाचित पॉडकास्टमध्ये पण बोललो असेल, पण जेव्हा केव्हा मी स्टार्टअप फाउंडरशी बोलतो त्यावेळेस मी हे एक एक्झाम्पल देतो की ॲज अ स्टार्टअप फाउंडर, वेदर युअर आर्टिस्ट किंवा बाकी कुठलंही वेब डेव्हलपर असाल, डिझायनर असाल, फळ विक्रेते असाल, व्हॉट एव्हर, तुमचं पहिलं आणि एकमेव काम दिवसभरातलं ते हे असतं की तुम्हाला दुकान उघडायचंय. सो तुम्हाला शटर ओपन करायचंय. आता तुझ्या केसमध्ये बिकॉज यू डोंट हॅव अ फिजिकल शॉप, इंस्टाग्रामवरती तुला रोज पोस्ट करायचंय, एवढंच काम आहे. मग त्याचं काय होतंय पुढे, किती लोकांपर्यंत पोहोचतंय, हा खूप नंतरचा भाग आहे. तो अॅनालाइज करावा, हे सगळं मान्य आहे. पण पहिल्यांदा असं कधी होतं कामा नये की बाबा आठवडाभर काही पोस्टच नाही झालं, बरोबर, किंवा आठवडाभर माझ्या ब्रँडवरती काही हल्लेलं नाहीये. करेक्ट. दॅट्स नॉट द राईट वे. आणि एक अजून मी ऍड करेन, अगेन हे मी माझ्याच प्रोसेसमधून मला असं वाटतं की मला ते समोर आलेलं आहे. जसं तू म्हणलास की एखादं तुमच्याकडे काय तुमचे 5 प्रोडक्ट आहेत पोर्टफोलिओमध्ये आणि 2 प्रोडक्ट आहेत ज्याला तुम्हाला अपेक्षित रिस्पॉन्स नाही मिळत आहे. पण मला हे सांगायला आवडेल की जे मी शिकली एवढ्या 2-3 वर्षाच्या सगळ्या अपडाऊन्स नंतर असं वाटतंय मला, तुमच्याकडे इतर 3 प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये आहेत जे तारून देणार आहेत तुमच्या त्या 2 इतर प्रोडक्टला पण, किंवा ते ती गॅप बॅलन्स आउट करतात. सो असा विचार नाही केला गेला पाहिजे पूर्णपणे की सगळंच तितक्याच उत्तम आणि तितक्याच छान पद्धतीनेच जाईल. नाही. हा, कारण शेवटी तुमच्याकडे हा चॉईस आहे की तुम्ही ओव्हर द पिरियड ते 2 डिस्कार्ड करूच शकता, नो डाऊट. करेक्ट. कारण शेवटी तुम्ही ओनर आहे, तुम्हाला ह्याच गोष्टींमधनं लक्षात येईल की नेमकं काय टॅप करायचंय. मला हे समजायला खूप वेळ लागला, कारण बॉटल आर्ट सुरुवातीला सुरू केल्यावर त्याच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नव्हतं. नोबडी वॉज इंटरेस्टेड. आणि का असतील ते, काय एवढं काय म्हणतात, म्हणजे जितकं कदाचित पेटी बॉक्सला एक क्वर्कीनेस आहे, त्याचं वेगळेपण आहे, ते कदाचित बॉटल आर्ट मध्ये लोकांना नसेल सापडलं. सो इट इज फाईन. पण इथे मला म्हणजे आय अग्री बट आय ऑल्सो डिसअग्री फ्रॉम अ मार्केटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. जिथे असा विचार करूया आपण की तुझं एखादं प्रोडक्ट आहे, आता आपण बॉटल आर्टच घेऊ, की बॉटल आर्ट तू केलंयस, यू फाइंड इट व्हेरी इंटरेस्टिंग, पण ते विकलं नाही जाते, तर तू जो आत्ता अप्रोच म्हणलीस की ते लोकांना नाही आवडत आहे, हेन्स दे आर नॉट बाईंग इट. जिथे तू हे ऍक्सेप्ट केलंस की मार्केट इज नॉट रेडी, अनदर थॉट दॅट यू कॅन थिंक ऑफ इज तू हे मार्केट तयार कसं करू शकतेस, बिकॉज नोबडी इज बाईंग, नोबडी हॅज इट, राईट. सो मग तू याच्या अराउंड काय कॉन्टेंट क्रिएट करू शकतेस ज्याच्यामुळे पीपल विल स्टार्ट लाइकिंग इट. करेक्ट. आणि मग तिथे इनफॅक्ट तुला खूप मोठं मार्केट मिळतं. बरोबर. की आज आय डोंट नो, म्हणजे दॅट देअर कुड बी एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज इथे, की जवळच्या इन्फ्लुएन्सर कॅटेगरीमध्ये असणाऱ्या 10 लोकांना त्यांच्या लिव्हिंग रूम मध्ये 2-2 बाटल्या लाईट लावून तू देऊन टाकल्यास, दॅट इज वन पार्ट. राईट. किंवा अशी कुठली तरी एखाद्या सेलिब्रिटी बरोबर कोलॅबरेशन केलंयस बाय व्हॉट एव्हर, म्हणजे त्याला काही हे नाही की 100 मेसेजेस केले आणि मग तो हो म्हणला, ती हो म्हणली. म्हणजे यू परसिस्टंटली ट्राय करत त्या सेलिब्रिटीकडे तू ते दिलंस, इन्फ्लुएन्सरकडे आपण म्हणू.
हा एक ऑप्शन होऊ शकतो. किंवा तू ते प्रोडक्ट विकण्यासाठी म्हणून एक 10 इंटिरियर डिझायनर्सकडे जाऊन त्यांना म्हणले की नाही, तुम्ही प्रत्येक घरामध्ये या 2-2 बाटल्या द्याच, मला आता पैसे नको, काही नको, व्हॉट एव्हर इट इज. सो देर आर वेज टू प्रमोट युअर प्रोडक्ट इफ दॅट इज नॉट सेलिंग. हे 2 ऑप्शन्स लक्षात ठेवले पाहिजेत. की पहिला ऑप्शन आहे की ठीक आहे, मार्केट इज नॉट रेडी अँड दे आर नॉट बायिंग इट, आय विल डिस्कार्ड द प्रोडक्ट ऑर आय विल नॉट प्रमोट द प्रोडक्ट. हा एक ऑप्शन आहे. दुसरा की हाऊ कॅन क्रिएट दॅट. आता याच्यात तिसरी म्हणजे अजून एक छोटी मायन्यूट गोष्ट अशी पण आहे जी मोस्टली आर्टिस्टला नाही लक्षात येत, की काही डिझाईन्स किंवा काही प्रोडक्ट अशी असतात की ते नाही जात विकले. पण माझं म्हणणं आहे की एक प्रयत्न करायला हरकत नाही. बरोबर. आणि मग तिथे जर 3 महिने तुम्ही प्रमोट करताय आणि खरंच जात नसेल तर देन यू कॅन स्लो डाऊन, वाट बघू शकता की ते नंतर आवडेल, ऑर यू कॅन डिस्कार्ड इट. बरोबर. पण पहिल्या अटेम्प्टमध्ये युजली असं बघितलं जातं की आर्टिस्ट म्हणतात की नाही, मला हे लोक घेत नाहीयेत ना, तर मी नाही बनवत, नाही हे करणार. बरोबर. पण आता तिथे थोडंसं गट फिलिंग वरती पण असतं की मला जर वाटतंय की नाही हे भारी आहे तर आय विल प्रमोट इट. बरोबर. आणि मग प्रमोशनच्या वेज ज्या आहेत, त्या आयडियाज ज्या आहेत, ह्या कशा लढवायच्या किंवा ह्यातनं काय शिकत पुढे जायचं. आणि यातनं फेलियर्स येणार आहेत. म्हणजे असं नाही होणार आहे की तुम्ही 10 लोकांकडे ठेवलं की एकदम 100ची ऑर्डर आली. बरोबर. पण तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ट्रायआउट कराव्या लागतात. अगदीच. आणि त्या दृष्टीने तसं कॉन्टेंट क्रिएट करून तसं पोस्ट करावं लागतं. आता हे ऑनलाईनचं आपण म्हणलं तर तुझा ऑनलाईन आहेच आहे. ऑफलाईन सेलिंगचा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे किंवा तू तो किती एक्सप्लोर केलायस? एकतर मी ऑफलाईन खूप काय म्हणतात म्हणजे खूप ऑफलाईन सेल मी केलेला नाहीये खरं तर आतापर्यंत. पण त्यातल्या त्यात हे गेले 2-3 जे मी एक्झिबिशन्स केले ऍक्च्युली. तेजधारच्या सुरू झाल्यावर विदिन 6 मंथ्स मी पहिलं एक्झिबिशन जेव्हा केलं होतं. सो माझा थॉट हाच होता की मला ऑनलाईनला जो रिस्पॉन्स येतो आहे किंवा ज्या पद्धतीने लोकांना काहीतरी आवडतंय आणि या सगळ्यानंतर एक वॉक इन कस्टमरची एक मजा वेगळी आहे किंवा त्यांचा जो अप्रोच असतो किंवा ते जसे रिॲक्ट होतात ना गोष्टींना, त्याच्यातूनही तुम्हाला बरेचसे अंदाज कळतात तुमच्या प्रोडक्ट्स मधले किंवा बिझनेसचे वगैरे. म्हणून मी माझं फर्स्ट एक्झिबिशन केलं आणि देअर आय फेल्ट की नाही, आय थिंक मी करेक्ट ट्रॅकवरती चालली आहे. सो बरोबर ट्रॅकवर आपले, कारण तुम्हाला इव्हन तुमचा जो एक फिजिकल प्रेझेन्स आहे तुमच्या प्रोडक्ट्सचा, तुमच्या स्वतःचा, तुमचं प्रेझेंटेशन, ब्रँड नेम, हे सगळं तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये जर असं वाटलं की आपण इकडे उठून दिसतो बरं का, किंवा आपल्यामधला तो क्वर्कीनेस ज्याच्यासाठी आपण काम करतोय आपल्या ब्रँड मधला, तो जर का तुम्हाला तिकडे लोकांच्या रिस्पॉन्सेस मधनं, फीडबॅक्स मधनं जर का मिळाला तर आय थिंक यू आर ऑन द राईट ट्रॅक. जो मला त्यावेळेला मिळाला आणि मला असं झालं की मी करेन हे कंटिन्यू. कारण तेजधारचा मी काही प्लॅन नव्हता ठेवला की 6 महिने बघू मग बंद करू किंवा काहीच प्लॅन नव्हता. फक्त मी असे होते की मला हे करत राहायचंय. मी कदाचित एक्सपांड किंवा आता जेवढी प्रोडक्ट रेंज काढली ह्याचा मी कदाचित विचार नसेल केला, पण जे चालू आहे ते मला मॅक्सिमम सगळं 100% माझं कॉन्ट्रीब्युशन देऊन चालू ठेवायचं हे माझ्या डोक्यात क्लिअर होतं. आणि मग त्याच्यानंतर ऑफकोर्स ड्यू टू लॉकडाऊन आणि ह्या सगळ्यामुळे तर फिजिकल इव्हेंट्स कमी झाले. पण आता रिसेंटली परत दसऱ्याच्या वेळेस जे एक्झिबिशन झालं किंवा अगदी आता परवा संक्रांतीपर्यंतचं जे एक्झिबिशन झालं, ह्याच्यामध्ये लोकांना नक्कीच आवडतात ह्या गोष्टी. पण आता जो तू पॉइंट म्हणलास तो मी इथे थोडा रिलेट करेन की काही काही प्रोडक्ट मात्र त्यातले नक्कीच असे आहेत जे ऑन टेबल तिकडच्या येणाऱ्या कदाचित ऑडियन्सला ते इधर लक्षात आले नाहीयेत किंवा त्याचा यूज काही वेळेला त्यांना कळत नाही किंवा त्यांना आवडतं पण त्यांना हे नाही ठरवतात की मी ह्याचं करू काय. म्हणजे एखादा प्रोडक्ट आवडलं तर हे खूप छान आहे, ते घेतील सुद्धा किंवा घेण्याची इच्छा आहे, पण त्याचं काय करायचं तो पण एक सेन्स असणारा ऑडियन्स किंवा बायर तुला मिळाला पाहिजे. सो इथे आता जस्ट मी एक इंटरप्ट करतो की हा पॉइंट सेंटरला ठेवून तू कॉन्टेंट क्रिएट केलं पाहिजेस. करेक्ट. वेअर यू आर एज्युकेटिंग पीपल वेअर टू कीप द प्रोडक्ट्स दॅट दे बाय फ्रॉम यू. करेक्ट. आणि त्यांनी तुमच्या होम डेकॉरमध्ये, ऑफिसमध्ये, कुठे जिथे तुम्ही ठेवणार असाल, रेस्टॉरंटमध्ये असेल, तिथे त्यांनी काय मजा येऊ शकते किंवा हाऊ इट विल लुक
येस. तर हे कॉन्टेंट आय थिंक तुझ्यासाठी इट्स अ गुड कॉन्टेंट बकेट जे तू बघू शकते. राईट. नक्कीच. सो आता ह्या एक्झिबिशन्स मध्ये म्हणजे मी तुझ्या स्टॉलवरती येऊन गेलोय आणि मला एक चांगली गोष्ट जाणवली ती मला शेअर करावीशी वाटते की बऱ्याच स्टॉलवरती ना लोक असतात, प्रोडक्ट्स असतात, बट दे आर नॉट कीन टू स्पीक विथ यू. असा एक फील येतो की ते जागेवरनं उठत नाहीत, हसत नाहीत, बोलत नाहीत, काय तुम्ही बघायचं तर बघा घ्या, असा एक ॲटिट्यूड असतो. पण तुझ्या स्टॉलवरती नॉट बिकॉज आपण एकमेकाला ओळखतो, मी बाकी पण लोकांचं बघत होतो म्हणजे, आणि तिथे 2 गोष्टी मला जाणवल्या. एक तर वेन कोणी पण दे कम टू युअर टेबल, तू उठतेस आणि त्यांना हॅलो म्हणतेस हसून, विच इज अ व्हेरी गुड वेलकमिंग मूव्ह आय वुड से, जे एस्पेशली एक्झिबिशन्सला किंवा पॉइंट ऑफ सेल जिथे आहे तिथे. अजून मला एक चांगली गोष्ट ह्याच्या पुढे जाणवली की तुझ्या बरोबर जे मदतीला आहेत, म्हणजे प्रतीक असेल किंवा अजून तुझ्या मैत्रिणी असतील, बहीण असेल, भाऊ असेल, हुमसो एव्हर, आय डोंट नो की तू ते त्यांना ट्रेन केलंयस का, ते दे आर सीइंग, वॉचिंग यू आणि लर्निंग, बट 99% तू जर स्टॉलवरती नसशील तर जो स्टॉलवरती आहे माणूस तो सुद्धा ते फॉलो करतो, विच इज अ व्हेरी 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 गुड अप्रोच. येस. सो आय डोंट नो तू ते ट्रेन केलं आणि नशील केलं तर हा तुझा ट्रेनिंग पॉइंट असू शकतो की इफ यू वॉन्ट टू बी ऑन माय स्टॉल तुला तसं ग्रीट केलंच पाहिजे. ओके. ऑनेस्टली मी त्यांना ट्रेन नाही केलंय आणि मी हे जे पण काय करतेय, म्हणजे माझी कझन असेल, माझी बहीण असेल, प्रतीक असेल, जे पण हे कोणी असतात मला त्या 2-3 दिवसात हेल्प करण्यासाठी, मी थोड्या या ह्याची आहे की आता आपण जेवढे दिवस ओळखतो एकमेकांना वगैरे, मला असं होतं की तुम्ही प्रॉडक्ट घ्या नाही तर नका घेऊ, पण तुम्हाला इथे आल्यानंतर ऍटलिस्ट तुम्ही मला लक्षात ठेवाल, तुम्ही माझं प्रॉडक्ट घेणार आहे का नाही, एवढा एकच मोटिव्ह नाहीये. सो तुम्हाला आल्यावर किमान जेव्हा तुम्ही एक्झिबिशन मधनं घरी जाल ना, तुम्हाला हे लक्षात राहील की अरे त्या स्टॉलवर ना एक तेजस्वी नावाची मुलगी होती, किंवा अरे तिकडे एक ना काय स्टार्टअप ओनर होती आणि शी वॉज लाईक दिस, आणि ती किती छान होती, किंवा तिने आपल्याला किती छान वेलकम केलं. आय एम हॅपी विथ दॅट. बरोबर. कारण मागच्या एक्झिबिशन्स पेक्षा आत्ताच्या रिसेंट एक्झिबिशनला मला हा अनुभव आला की मला पहिल्या 2 दिवसात खूप जण असे येऊन भेटले, काही मुली आणि बायका, की ज्यांनी मला येऊन सांगितलं आम्ही बघतो तुमचं सगळं तेजधार इन्स्टावरती आणि म्हणून आम्ही आज बघायला आलोय. मला माहित नाही, मला आठवत नाही त्यांनी खरंच काही घेतलं का, नुसतेच ते बघून गेले. बट असं झालं की हा ठीक आहे, म्हणजे हे लोकांच्या लक्षात राहतं किंवा लोकांना हे कळतं, ते जेस्चर पोस्चर्स जे असतात तुमचे, आणि तो वॉर्मनेस जर तुम्ही त्यांना तुमच्या पण प्रेझेन्स मधनं देऊ शकलात तर ते जास्त हॅपीली पण तुमचं प्रॉडक्ट आणि तुमचा ब्रँड रिसीव्ह करतात. हे पण आणि दुसरं अजून एक ऍड त्याच्यामध्ये असं केलं, काय होतं माहितीये का, बरेचशी ही लोक जे तू म्हणतेस की ते लक्षात ठेवतील, रिकॉल होईल, कदाचित ते प्रोडक्ट घेणार नाहीत, पण आय एम शुअर की ही लोक 5 लोकांना तरी तुझ्या ब्रँड बद्दल सांगतील की अरे हे खूप छान आहे, हे क्वर्की आहे, हे मस्त आहे, किंवा तू हिच्याशी बोल, ही कस्टमाइज करून देईल. कारण तो कॉन्फिडन्स तुझ्या इंटरॅक्शन मधनं आलेला येतो. आता मी जेव्हा कुठल्याही स्टार्टअप ओनरशी जेव्हा बोलतो त्यावेळेस जरी तुमचा ऑनलाईन बिझनेस असेल, कम्प्लिटली ऑनलाईन, जिथे तुमचं ऑफलाईन इंटरॅक्शन नाहीये कस्टमर बरोबर, पण हा कॉन्फिडन्स आणि हा फील गुड फॅक्टर तुम्ही ऑनलाईन इंटरॅक्शन मधनं पण कस्टमर्सना देऊ शकता. नक्कीच. कारण जिथे डीएम केलाय तर हसून, स्माइली वापरून, इमोटिकॉन्स वापरून तुम्ही त्यांना ग्रीट करू शकता, किंवा एखाद्या अशी लाईन टाकू शकता जिथे एक ह्युमर क्रिएट होतो, किंवा एखादी एक एक्झाम्पल असं, मी काही ब्रँड्स जेव्हा मी इंस्टाग्राम हँडल करतो त्यांचं, त्यावेळेस मी अशा केलेल्या आहेत की काहीतरी प्रश्न विचारतात जो असं वाटतं, त्यावेळेस असं वाटतं की अरे काय विचारतोय, याला बोर आहे, पण मग तिथे काहीतरी असं एक मंडेन आन्सर द्यायचं की आत्ताच मी उठलोय आणि मला आळस आलाय आणि तुमचा मेसेज पाहिला, अरे कशी मदत करू तुम्हाला. सो इट्स लाईक अ व्हेरी बॅड आन्सर ऍक्च्युली, की त्याचा रेलेव्हन्स नाहीये त्यांच्या प्रश्नाला, पण त्यांनी एक कॉन्व्हर्सेशन स्पार्क होतं. आणि मग तिथनं आय हॅव रिअलाइज्ड की बरेच लोक म्हणलं अरे तुम्ही यू आर इंटरॅक्टिंग व्हेरी नाईसली, आणि तिथे मी सोहम म्हणून नसतो, आय एम
ब्रँड म्हणून मी इंटरॅक्ट करतो. करेक्ट. तर तो जो एक पर्सनल टच आहे ना ब्रँड इंटरॅक्ट करताना, तो लोकांना खूप आवडतो. आणि मग तिथे आय हॅव सीन की ती लोक जाऊन प्रोडक्ट घेतात किंवा रेस्टॉरंटमध्ये येतात किंवा वॉट एव्हर द ब्रँड इज आय एम रिप्रेझेंटिंग. तर तिथनं तो एक पॉझिटिव्ह एनर्जी फ्लो व्हायला होते नाही. आणि हे तुमच्या कामामध्ये पण रिफ्लेक्ट होतं. राईट. जसं मी मगाशी म्हणत होते ना तुला, की मी जर का अशी सॅड किंवा घ्यायचं तर घ्या नाही तर नका घेऊ अशाच्यात जर मी राहिले ना, तर ते माझ्या कामात पण येणार आहे समहाव. कारण ते आय थिंक बरेचसे आर्टिस्ट, जर ऑडियन्समध्ये जे कोणी आर्टिस्ट असतील ते खूप रिलेट करतील की ज्या मूडमध्ये तुम्ही तुमचं आर्ट सुरू करता ते तसाच शेप घ्यायला लागतं किंवा ते तसंच बाहेर येतं त्या पद्धतीने किंवा त्या एक्सप्रेशनने. सो त्या 3 दिवसांमध्ये लोक एक वेळ काढून खूप छान पैसे खर्च करण्याच्या तयारीने तिथे आलेले आहेत. ते तुमचं प्रॉडक्ट घेतील का नाही हे तुम्ही सांगूच शकत नाही. यू डोंट नो. एखादी बाई माझ्याकडे बघून हसली नाहीये म्हणून मी विचार करायचा मी कशाला तिला एंटरटेन करू. बट यू नेव्हर नो, ती माझ्याकडनं 10,000ची खरेदी करून गेली तर मग मी स्माइल करायचं का? एक्झॅक्टली. दिस इज व्हेरी बॅड. हे चुकीचं आहे. आणि विथ अदर्स तू म्हणशील प्रतीक वगैरे, तर आय थिंक माझ्याकडे एकंदरीत बघून त्यांना हे लक्षात आलंय की ह्या स्टॉलवरती असंच एंटरटेन झालं, नाही तर मी त्यांना तिकडे उभंच राहू देणार नाही. कारण मला खरंच असं होतं की घाबरून शिकलेत असं म्हणू आपण. अरे माझ्याकडच्या मेड्सना पण मी अशी असते, बाबा सकाळी येऊन पहिल्यांदा गुड मॉर्निंग म्हणा. एक वेळ कचरा नीट काढला नाही तर मी एवढी ओरडणार नाही, पण मला ते गुड मॉर्निंग लागतं सकाळी आल्यानंतर. इट क्रिएट्स दॅट वाइब. राईट. आता हे सगळं चांगलं मला एक असा इमॅजिन कर की तू स्टॉलवरती उभी आहेस. येस. आणि असा एक त्रासलेला कस्टमर आलाय. ओके. किंवा तुला खूप त्रास देतोय आणि तू भयंकर चिडलीस. असं कधी होतं का? असं आत्ताच झालं परवा. एक महिला आल्या स्टॉलवर, मी आपलं नेहमी ओव्हन म्हणलं हॅलो, त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं, विच इज ओके. मग काही गोष्टी जरा चाचपडून झाल्या त्यांच्या, हे उचल ते उचल वगैरे. मग त्याच्यानंतर त्या मला म्हणल्या की काय प्राइस आहे याची. मग मी त्यांना सांगितलं की काय हे 350 रुपयाला आहे. म्हणलं 350 रुपयाला आहे, इतकं महाग. तर मी म्हणलं की हा म्हणलं पण हा तर 750 आहे. म्हणलं मग त्याच्यापेक्षा हे स्वस्त आहे ना. म्हणलं मॅम नाही पण 350 म्हणजे बरं. मग त्यांनी ते ठेवून दिलं. मग दुसरं काहीतरी उचललं. असं एक 2-4 गोष्टींच्या किमती विचारून झाल्यावर त्यांनी तो परत पहिलाच प्रोडक्ट उचलला. मग त्या म्हणल्या झाकण लूज आहे ना ह्याचं. म्हणलं हो. मग ते लावून बघितलं. म्हणल्या पण ऍक्च्युली आता बसलंय घट्ट. म्हणलं हो. मग ते म्हणलं पण बॅगेत ठेवलं आणि बॅग जोरात हलवली तर हे निघेल ना. म्हणलं हो. मी फक्त हो म्हणते. मग त्या म्हणल्या पण रंग हा नकोय मला. म्हणलं पण हाच आहे. आता हाच आहे काय, इतर पण अजून 6 होते पण त्यांना कुठला तरी वेगळाच हवा होता. म्हणलं पण नाही हेच आहे आता. नाही पण 350 खूपच होतात बरं का. आणि काय मग झाकण तर निघणारच ना. मग मी त्यांना म्हणलं हा 750चं घ्या. म्हणलं ह्याला कडी पण आहे, ह्याला सगळं काय. म्हणलं हे तुम्ही फेकून दिलं तरी हे उघडणार नाही, त्याला कुलूप लावा, जे पण काही असेल. हे सगळं झाल्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी प्राइस आहे ना ही जस्टिफाईडच नाहीये. म्हणजे ही कळतच नाही मला तुम्ही ही कशी ठेवली आहेत. त्याच्यावरही मी फक्त स्माइल केलं. मग म्हणलं काय मग काही कमी करणार का. म्हणलं हा ऑप्शन आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला हेच घ्यायला लागेल. असं करून मी एक अतिशय फेक स्माइल दिलं त्यांना आणि मी तशीच थांबून राहिले होते. माझ्या पुढे जाता जाता त्या परत मागे आल्या. काही नाही, त्यांनी 3 प्रोडक्ट त्यांचं एक आवडीचं आणि अजून 2 असे घेतले, बिल केलं आणि निघून गेल्या. सो असं करतात लोक तुम्हाला काहीही विचारतात, वाटेल ते विचारतात. माझ्याकडे तुम्ही रुखवत आम्हाला करून द्याल का वगैरे इथपासूनच्या रिक्वायरमेंट पण येतात. अरे माझ्याकडे काही येतं म्हणजे. पण तिथे त्या क्षणी तुला असा राग नाही येत का? इट इज ऑल रादर. मी तुला म्हटलं ना मी इम्पेशंट आहे, मी खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे, मला प्रचंड मूड स्विंग्स येतात. सो यू आर अन आर्टिस्ट. आणि आय थिंक ह्या सगळ्यातनं जात असताना मी थोडंसं एक स्वतःला ट्रेन करू शकली, किंवा रादर ते माझ्यात आहे थोडं आधीपासनं, की मी खूप छान काय म्हणतात आय कॅन कव्हर अप थिंग्स क्वाईट वेल. म्हणजे मला एखाद्या गोष्टीचा राग आलाय किंवा मला एखादी गोष्ट खूप आवडली आहे तरी पण ती कशी नाही दाखवायची ऍटलिस्ट तिथे, हे मी फारच चांगलं मॅनेज केलं. आय थिंक दॅट्स माय ट्रिक. आणि एका पॉइंट नंतर मी काही वेळेला गप्प असेन
किंवा बिंग पुणेकर मी कमीत कमी शब्दात माझं मत मांडू शकते त्यांच्यापर्यंत किंवा त्यांच्या समोर, त्याच्यामुळे सो ते जमतं म्हणजे. गुड. सो तेजधार, येस. मला व्हॉट नेक्स्ट, मला ऍक्च्युली 1-2 गोष्टी विचारायच्यात किंवा ऍज अ स्टार्टअप ओनर वगैरे. मला काही गोष्टींचे प्रॉब्लेम जे मला आत्ताही काही वेळेला जाणवतात, आता काय 3 वर्ष जी काय होतील ते. सुरुवातीला पण जेव्हा मी ऑनलाईन प्रेझेन्स सुरू केला माझ्या ब्रँडचा आणि ह्या सगळ्याचा, सो लाईक यू सेड, नवीन असतं, तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिली तुम्हाला छान एनकरेज करतात. सो एक 5 क्लायंट्स मधले किमान 2 ते असतात आणि उरलेले 3 बाहेरचे असतील वगैरे. सो सेल सुरू झाला आणि मला हे माहित होतं की मी दुकान तर टाकू नाही शकत आता. बरोबर. मला जे काही करायचं ते इंस्टाग्राम आणि फेसबुक वरूनच करायला लागणार आहे. स्वतःचं वॉल किंवा अकाउंट हँडल करणं आणि तुमच्या बिझनेसचं अकाउंट हँडल करणं ह्याच्यात बऱ्यापैकी फरक आहे. तर भरपूर फरक आहे, असायला पाहिजे. येस, अगदीच असायला पाहिजे. तर हे करत असताना मला आत्ताही किंवा सुरुवातीला माझं असं होतं की मग मी आता कोणीतरी सोशल मीडिया मार्केटिंगसाठी बघू का, मग एजन्सी बघू का. मग मी 1-2 ठिकाणी चौकशा पण केल्या. मग ते मला म्हणले 15,000 रुपये दरमहा, ज्याच्यात ते तुमच्या 20 का काहीतरी पोस्ट टाकणार. म्हणलं म्हणजे तुम्ही काय करणार? त्यामुळे तुम्ही फोटो मेल करा, मग आम्ही खाली लिहिणार काय काय आणि पोस्ट करणार. म्हणलं पण 15,000 माझी तर इन्व्हेंटरी तयार होईल ना, मी ह्याला कशाला देऊ 15,000 रुपये? वॉज माय बेसिक थॉट. करेक्ट. आता इवन 3 years डाऊन द लाईन थोडीफार तुम्हाला सवय लागते तुमचा अकाउंट हँडल करण्याची, तुम्ही 4 गोष्टी शिकता. तरी त्यातल्या काही वेळेला मला असं वाटतं ज्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ना हँडल करण्यामागच्या वगैरे, तर इदर मला असं वाटतं की तुझं त्याबद्दल काय म्हणणं आहे की खरंच माझा ह्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की ते वर्क होतं, नो डाऊट. पण मी ह्या स्टेजला आहे आत्ता सुद्धा की मी ते सगळ्या माझ्या ट्रायल एरर्स मधूनच शिकतेय. मला आजही त्याचं ऍक्च्युअली जे काय अल्गोरिदम असेल, त्याचा जो काही एक काय म्हणू शकतो, त्याचे जे काही की पॉइंट्स असतील किंवा काही वेळेला असं असतं की ह्या टायमिंग्सला, ह्या दिवसांना, ह्या वेळेला वेन यू मेक पोस्ट, इदर त्याचा रीच चांगला असेल किंवा जे पण, मी अजून पण कधी बूस्ट वगैरे केलेले नाहीयेत ऍड्स किंवा वापरल्या नाहीयेत. मला असं म्हणायचं की स्टार्टअप ओनर्ससाठी तुझं काय म्हणणं असेल की खरंच तुम्ही एक सेट ऑफ मनी किंवा एक वेगळा पॉकेट काढून ठेवावा का खरंच? की कारण ठीक आहे, तुम्ही कदाचित आता मी 3 वर्षांनी 4 गोष्टी शिकली आहे रे, पण जेव्हा मी ब्रँड सुरू केला असता तेव्हाच मी काही गोष्टी केल्या असतात तर कदाचित आज वेगळं चित्र असलं असतं का? किंवा मी आता तरी इथून पुढे तो पॉकेट ठेवायला पाहिजे का? ह्याचा अंदाज नाही काढता येत. कारण इंस्टाग्राम एक तर फुकट तुम्हाला अवेलेबल आहे तुमच्या फोनवर. सो मला हे काही वेळेला इथून पण पटत नाही की 20 फोटो पोस्ट करायला मी का देऊ 15,000 रुपये फॉर व्हॉट? बरं. सो याच्यात आता तू चांगला प्रश्न विचारला, याचा आपण एक साधं उत्तर मी देतो. शेमलेस प्लग माझाच. मंगळवार मार्केटिंग ऐकत जा, कारण हे सगळं मी फुकट तुम्हाला सांगतोय. पण सिरियसली जर इफ यू आस्क मी ना, तर सुरुवातीला आपल्या स्टार्टअप फाउंडर्सकडे असतो वेळ टू एक्सप्लोर अँड प्ले हँड्स ऑन. त्यांनी फायदा असा होतो ना की वेन एव्हर यू हायर समबडी फॉर सोशल मीडिया, आपण आत्ता प्राइस हा मुद्दा बाजूला ठेवू. ओके. ॲज अ हेल्पर, हेल्पिंग हँड, एक्सपर्ट, व्हॉट एव्हर इट इज, तू 2-3 वर्ष त्याच्यावरती काम केल्यामुळे ना यू नो द स्पेस. ऍटलिस्ट तुला माहिती आहे की समोरचा माणूस तुला चुत्या नाही बनवणार. करेक्ट. एवढं तर तुला माहिती आहे, विच इज अ व्हेरी बिग लर्निंग. कारण अशा एजन्सीज, असे मार्केटिंग एक्सपर्ट्स सुद्धा आहेत की जे स्टार्टअप्सना ते पिळून काढतात बेसिकली, की एक 6 महिने 15,000 रुपयांनी मी तुझं काम उचलणार, तू जे म्हणतेस तेच की एक पोस्ट करणार, काहीतरी करणार, थोडेफार कॉन्व्हर्सेशन्स करणार, आणि आय एम नॉट गोइंग टू डू दॅट बिकॉज आय लव्ह द ब्रँड. कारण मी करणार आहे ते कारण तू मला 15,000 रुपये देते. सो कुठल्याही स्टार्टअपला, म्हणजे मी आधीच्या काही बऱ्याच एपिसोडमध्ये हे कव्हर केलेलं आहे की तुमचा स्टार्टअप तुमच्यापेक्षा कोणीही प्रमोट करू शकत नाही द वे यू विल प्रमोट इट. आता वेन इट कम्स टू द ॲड पार्ट, तिथे आय वुड सजेस्ट की तुम्ही एका एक्सपर्टचं ओपिनियन घ्या किंवा त्याला म्हणावं की मला ॲड्स रन करायच्यात. फॉर एक्झाम्पल, व्हेरी सिम्पल, तुला जर ॲड्स रन करायच्या आहेत इन्स्टा आणि फेसबुकवरती, बॉस माझं हे बजेट आहे,
तुझी कन्सल्टिंग फी काय मला सांग, मला हे महिनाभर टेस्ट आउट करायचं आहे, तर यू गाईड मी, इथे सुद्धा यू गाईड मी. हे केल्यामुळे तुम्हाला, तू जे म्हणतेस की ते 3 वर्ष लागायच्या ऐवजी तू 3 महिन्यात शिकशील. हा, हे पण मी सांगितलेलं आहे की, आणि मी आता पण सांगतो, म्हणजे हे असं मी सांगतो वगैरे नाही, पण ऍड प्लॅटफॉर्म्स जे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे हे खूप युजर फ्रेंडली आहेत. ओके. त्याच्यात एकच गोष्ट असते की जर तुम्ही एक्सपर्टचं ओपिनियन घेतलं किंवा मदत घेतली तर तिथे तुमचे कमी पैसे जातील, जास्त रिझल्ट यायला. तुम्ही तुमचं केलं, कारण ऑटोमॅटिक खूप सोपं केलेलं आहे. बरोबर. सो इट इज, मी तुला आता म्हणलं की तू ऍड रन कर, तर यू विल बी एबल टू डू दॅट इन 10 minutes. करेक्ट. पण त्याच्यात तुला काय ऑप्टिमाइज करायचं जेणेकरून तुझे कमी पैसे जातील आणि रिझल्ट चांगला येईल, हे एक्सपर्ट सांगू शकतील, ज्याची कॉस्ट असते. स्टार्टअप ओनर्सचा हा पण एक पॉइंट आहे की त्यांना असं वाटत असतं की आपल्याला सतत फुकटच मदत करावी लोकांनी. करेक्ट. तर तो अप्रोच न ठेवता, ठीक आहे, मित्र असेल तर तुम्हाला कन्सेशन देईल किंवा तू त्याला जेवायला दे, दारू पास, व्हॉट एव्हर यू, तुमचं गणित तुम्ही सॉल्व्ह करा ते, पण सीक हेल्प फ्रॉम अन एक्सपर्ट. आता बजेटचं जे तू मगाशी म्हणत होतीस की बजेट ठेवायला पाहिजे 100%, ते मी डे 1 पासून म्हणतो. ओके. ह्याचं मी साधं गणित सांगतो. तू कॉफी जर का बाहेर प्यायला गेलीस कुठेही, तर तू 200 रुपयाच्या आत तर काही कॉफी पित नाहीस जनरली, चांगल्या जागी. आठवड्यातनं तू एकदा तरी अशी कॉफी पितेस. करेक्ट. माझं म्हणणं एवढंच आहे की जे कॉफी तू पी, कॉफी त्याचा काही प्रश्न नाही, पण 8 म्हणजे 200 गुणिले 4, 800 रुपये बाजूला ठेवायचे फेसबुक ऍडसाठी किंवा इन्स्टा ऍडसाठी. ओके. हे तर मिनिमल बजेट तू काढू शकतेस. करेक्ट. करेक्ट. आता तू जर हे आठवड्यानं 3दा करत असशील कॉफी पिणं, तर 600 रुपये आठवड्याचे, म्हणजे 2400 रुपये महिना तू ऍड रन करू शकतेस. सो हे जेव्हा पॉकेटिंग तुम्ही करता ना, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की नाही, मी करायला हरकत नाही. एक 2.5, मी जर जेव्हा आपण म्हणतो ना की तू मला 1 लाख रुपयाचं बजेट दे, असं खूप लोक म्हणतात, 1 लाख रुपये बजेट दे दो, मैं कर देता हूं, त्यावेळेस तो म्हणतात नाही 1 लाख माझ्याकडे नाहीच आहेत. पण असा जेव्हा विचार करतो ना आपण की 2500, आता विचार कर तू 36 महिने 3 वर्ष, म्हणजे जरी तू 1000 रुपये प्रत्येक महिन्यात ऍड रन केली असती तरी तुझे 36,000च्या ऍड रन झाल्या असत्या. करेक्ट. आता इथे मी तुला डायरेक्टली नंबर, म्हणजे एक्झॅक्ट नंबर नाही सांगू शकत, पण 36,000च्या बजेटमध्ये तुझं मिलियन्सचा रीच झाला असता, हे गॅरंटेड आहे. करेक्ट. सो पॉइंट इज, इथे परत तोच अप्रोच आहे की थोडंसं करा पण रेग्युलरली करा, कन्सिस्टन्सी. सो इथे आता तू म्हणलीस की नाही मला 2,000 रुपये नाही परवडत फॉर व्हॉट एव्हर रिझन, पण मी 1,000 रुपयाची ऍड रन करू शकते टोटल एका महिन्यात, तरी तू वर्षभरात 12,000 रुपयाची ऍड रन करते. करेक्ट. 0पेक्षा ऍटलिस्ट तुझा 10,000 तर रीच होतो, नवीन लोकांपर्यंत तू पोहोचण्यासाठी. सो पॉइंट इज की इथे एजन्सी हायर करू नका असं पण मी म्हणणार नाही, पण एजन्सी हायर केल्यामुळेच तुमची ग्रोथ होईल असंही नाहीये. करेक्ट. सो एजन्सी जरी हायर केली तरी तुला आता माहिती आहे की तुला काय काय हवंय, त्यामुळे तू ते तशा पद्धतीने त्यांचं ऑफरिंग ट्विक करू शकतेस, बजेट डिस्कस करून फायनलाइज करू शकतेस, आणि हेल्पिंग हँड म्हणून ऑब्व्हियसली मदत होतेच, तो काही प्रश्न नाही. इनफॅक्ट आत्ताचं कॉन्टेंटचं ट्रेंड जर बघितलास तर इथे फार पॉलिश्ड कॉन्टेंटलाच रीच मिळते असं काही नाहीये. सो व्हॉट एव्हर रील्स यू मेक, व्हॉट एव्हर हॅशटॅग्स यू यूज, डझंट मॅटर, ट्रू, ॲज लॉंग ॲज तुझं प्रोडक्ट भारी आहे. करेक्ट. आणि इट इज ॲप्रिशिएटेड बाय युअर ऑडियन्स, असं आपण म्हणू. आणि हा ऑडियन्स हळूहळू बिल्ड होतो, घाई काही नाहीये तुला ते. फॉर एक्झाम्पल, हे स्टार्टअप ओनर्सला मी सांगत असतो की तुम्हाला घाई नाहीये. जसं तू 3 वर्षात जे बिल्ड केलेलं आहेस हे कदाचित 1.5 वर्षात झालं असतं, पण काय करायचं काय त्या 1.5 वर्षात. इनफॅक्ट तू त्या 1.5 वर्षात खूप जास्त शिकलीस, आणि नाव देअर विल बी अ पॉइंट जिथे तू म्हणशील की अरे हा, मी हे घासली ना मी, किंवा हे मी स्वतः केलं, त्यामुळे मला हे लक्षात आलं. ऍब्सोल्युटली. सो बिगेस्ट लर्निंग जेव्हा तुम्ही स्वतः करता त्यावेळेस एकतर तुम्हाला कळत जातं, करेक्ट, आणि दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा हायर करता
त्यावेळेस यू नो एक्झॅक्टली की तुला काय काय हवंय, बरोबर आणि तिथे तुम्हाला लोक गंडवू नाही शकत. बरोबर. आणि परत एकदा शेमलेस प्लग मारतो की खरंच मंगळवार मार्केटिंगचे बरेच एपिसोड्स आहेत की डिझाईन कसं करावं, त्याच्यासाठी कॅनवा टूल आहे, त्याचा एक एपिसोड आहे. व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएशन कसं करावं, जिथे आय एम सेईंग की तुम्हाला कुठलाही महागडा कॅमेरा नको, तुमचा फोन आणि एक लाईटरिंग ह्याच्यावरनं कसं कॉन्टेंट क्रिएट करता येईल, किंवा इंस्टाग्रामवरती कसं तुम्ही रील्स टाकले पाहिजेत. इंस्टाग्रामवरती शेड्युलर्स असतात किंवा डेस्कटॉपवरनं तुम्ही अपलोड करू शकता. असे खूप सारे टूल्स पण मी हे करतो. कॉन्टेंट रायटिंगसाठी एक रायटर नावाचं टूल आहे, त्याचा एक एपिसोड मी केला की AI बेस्ड तुम्हाला कॉन्टेंट लिहून मिळतं. की यू सिलेक्ट आर्ट, बॉटल आर्ट वगैरे वगैरे कीवर्ड्स टाकले तो 2 पॅराग्राफ लिहून देतो AI वरनं. वंडरफुल. सो अशा, आणि ह्या फ्री टूल्स आहेत बरेचसे. सो माय पॉइंट इज की असे म्हणजे पॉडकास्ट तर आहेच आहेत, असे बरेच ब्लॉग्स पण आहेत. थोडा वेळ द्यायला लागतो, मान्य आहे. पण इफ यू ट्रेड ऑफ 15,000 वर्सेस थोडासा वेळ, तर यू कॅन ऑलवेज गो अहेड विथ थोडासा वेळ. पण येस, एजन्सी हायर करण्यामागे खूप स्ट्रॉंग रिझन असायला पाहिजे स्टार्टअपचं. आणि म्हणूनच स्टार्टअप फाउंडर्सला ह्या थोड्याशा मल्टी स्किल गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. आता काही काही असतात की त्यांना नाहीच जमत, नाहीच जमत, तर त्यांनी हरकत नाही करायला. पण आता आय डोंट थिंक की असे स्टार्टअप फाउंडर्स आहेत की ज्यांना काहीच जमत नाही. सो इफ यू हॅव अ पर्सनल इंस्टाग्राम अकाउंट, तुम्ही बिझनेस इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा हँडल करू शकता. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. ॲब्सोल्युटली करेक्ट. प्रॉबेबली काय होतं, सोशल मीडिया एजन्सी हायर केल्यामुळे ना नवीन नवीन गोष्टी पटकन कळतात. पण एजन्सीज डिस्क्लोज नाही करत क्लायंट्सना. हेन्स स्टार्टअप कन्सल्टिंग मध्ये मी 1-2 सेशन्स घेतो की ओव्हरऑल ग्रोथ ह्याच्यामध्ये तुम्हाला काय प्लॅन केला पाहिजे. सो इट्स अ वन टाइम थिंग दॅट आय डू. सो आय एम सेइंग की तुम्ही मला रिटेनर देऊ नका, एक्झिक्युशन यू डू ऑन युअर ओन. मी कन्सल्टिंग घेऊ आपण 1-2-3 तासाचं व्हॉट एव्हर, ज्याच्यात मी तुम्हाला सांगेन की ओके नेक्स्ट 6 मंथ्समध्ये हे करा, असं असं कॉन्टेंट करा, अमुक करा बेस्ड ऑन युअर बिझनेस. स्टँडर्ड टेम्पलेट नाही लावत. तशा तुम्हाला जर का गोष्टी मिळाल्या किंवा तसे तुम्हाला लोक मिळाले, मी तर आहेच आहे, पण इतर लोक जर मिळाले तर त्यांनी खूप फायदा होतो. कारण वन टाइम इन्व्हेस्टमेंट करू शकतात काही लोक, आणि रिटेनर 15,000 महाग आहे हे ऑब्व्हियसली वाटतं. इथे अजून एक फळी येते, ती फ्रीलान्सर्सची येते. तिथे म्हणतात की नाही मी तुला ना 5,000 रुपयात करून देईन, पण द वर्क दे डू इज नॉट दॅट ग्रेट. करेक्ट. फॉलोअप घ्या, हे करा. मग तू म्हणते त्यापेक्षा मीच कॉन्टेंट केलेलं काय वाईट आहे, 5,000 तरी वाचतील. करेक्ट. सो असं आहे. बट बजेटसाठी व्हेरी सिम्पल. आय थिंक यू नाव यू कॅन डेफिनेटली थिंक की एक्स अमाऊंट किंवा काही गणित लावू शकता तुम्ही की 5 प्रोडक्ट विकल्यावर एका प्रोडक्टचे पैसे मी ऍडमध्ये टाकणार, व्हॉट एव्हर. करेक्ट. म्हणजे जे तुला शक्य आहे, किंवा जे मिनिमली तुला असं वाटतं की नाही मी 500 रुपयाची मला ऍड रन करायची, बरोबर, करून टाकायची. सो दॅट इज समथिंग विच यू कॅन बिल्ड ऑन. आणि मग असं आहे. तर अभी व्हॉट नेक्स्ट, मतलब आता तुझ्या डोक्यात काही प्लॅन्स कसे आहेत? आय थिंक वी आर हॅव्हिंग अ नाईस कॉन्व्हर्सेशन. नाही, मी आता कुठेतरी ह्या पॉइंटला आली आहे की कदाचित आता अजून थोडंसं पुढे जाऊन मी काही असे प्लॅटफॉर्म्स बघेन, ऑफलाईन प्लॅटफॉर्म्स, की जिथे मला तेजधारचे प्रोडक्ट्स डिस्प्ले करता येतील किंवा सेलसाठी ठेवता येतील. तर ज्याच्यामुळे मला असं वाटतंय की आता पुण्यातनं जरी ऑपरेट करत असले मी, तरी खूप म्हणजे तुम्ही एकाच वेळेला किती एरियाजमध्ये तुमचं ऑफलाईन प्रेझेन्स देणार स्वतःचा म्हणून ना, इंडिव्हिज्युअल. तर मी एका वेळेला तर 10 दुकानं टाकू नाही शकत पुण्यामध्ये. पण मला मागे पण जेव्हा मी सुरू केलं तेव्हा खरं तर काही लोकांनी मला समोरून अप्रोच होऊन किंवा इव्हन कधी गाठीभेटीत विषय झाला तर हे सांगितलं होतं की आम्हाला आवडेल किंवा वी आर इंटरेस्टेड. पण मे बी मी तेव्हा त्या स्केलला किंवा त्या नोटवरती नव्हते, की कारण कसं करायचं ह्याचा काही अंदाज नव्हता. पण आता मला असं वाटतंय की कदाचित तो एक ऑप्शन आहे जो मी नक्कीच एक्सप्लोअर करेन. इट इज ऑलमोस्ट काइंड ऑफ अ कोलॅबरेशन. ते एक ऑफलाईन कोलॅबरेशन आहे. तर त्याच्यामुळे त्याचा मी एक विचार करेन की ज्याच्यामुळे मला वेगवेगळ्या झोन मधल्या वेगवेगळ्या एरियाज मधल्या लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकेल.
सेकंडली नवीन अजून काही प्रोडक्टमध्ये आता जरा मी सध्या काम परत सुरू केलं की माझे एक्झिस्टिंग प्रोडक्ट तर आता आहेच आहेत, पण अजून थोडंसं काही काय म्हणू शकतो, काही वेगळ्या नोटवरचं, काही हॅम्पर स्टाईलमध्ये किंवा एक 4-5 गोष्टींचं एकत्र येऊन काही तयार होऊ शकेल का, तर अशा पद्धतीने पण आय एम वर्किंग ऑन इट. मोस्ट प्रॉबेबली माझा प्लॅन आहे की जर सगळं नीट झालं तर कदाचित बाय फेब्रुवारी आय विल लॉन्च दोज प्रोडक्ट्स. तर असा मी आत्ता विचार करतेय. मी काही वेगवेगळे मीडियम्स पण एक्सप्लोअर करण्याचा विचार करते आत्ता, कारण पेटी बॉक्स वगैरे हे सगळं मेटल आणि ग्लास आणि रॉक स्टोन ह्याच्यात मी काम केलंय. सो मला असं वाटतंय की आता थोडंसं मीडियम्स पण चेंज करून बघावेत, कारण काही लोकांना इव्हन त्याच्यामुळे एखादं प्रोडक्ट आवडेल किंवा घ्यावंसं वाटेल. तर अशा पद्धतीने जरा जाण्याचा आत्ता तरी विचार आहे. अँड येस, आय एम थिंकिंग की आय थिंक soon, maybe next 6 months, I think I should have a small outlet somewhere. असं मला आता वाटतंय, कारण की मे बी द काइंड ऑफ रिस्पॉन्स आय एम गेटिंग, मला असं वाटतंय ही रिस्क घ्यायला हरकत नाही आता. सो लेट्स सी, आय एम थिंकिंग अबाउट इट. बघूया काय होतंय. सो बरंच बोललेलं, पण मजा आली. तेजदार आलेलीच आहे. मी पण तुला बऱ्याच तेजदारच म्हणतो, कारण पण मी तुला मगाशी आपण बोलताना सांगायचं राहिलं की आता खूप जणांचं असं झालंय की देर आर पीपल की जे मला त्याच नावाने हाक मारतात, विच इज अ व्हेरी गुड थिंग. हा, मग ते मला तेजश्री, तेजू किंवा काय बाकी दुसरं दे कॉल मी तेजदार ओनली. पण दॅट इज इझियर ऑल्सो. या म्हणजे आवडतंय लोकांना. आणि मला असं वाटतं की या ओव्हर द पिरियड आय थिंक एक छान आयडेंटिटी आणि प्रेझेन्स असेल तेजदारचा, इज व्हॉट माय गट फीलिंग. ऍब्सोल्युटली. आणि मी ऑडियन्सला पण रिक्वेस्ट करतो की या तुझ्या व्हेंचरला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे, फॉलो केलं पाहिजे, बघितलं पाहिजे, विकत घेतलं पाहिजे. हे तर झालं. शो नोट्समध्ये मी तुझे सगळे लिंक्स पण देतो. पेटी बॉक्सची लिंक असेल किंवा म्हणजे काही टॉप प्रोडक्ट्सची आपण लिंक पण देऊ, आणि इतर डिटेल्स तर मी शो नोट्समध्ये टाकीनच. सो तेजदार, थँक्स अ लॉट. सोहम, थँक्स अ लॉट. ओके, अँड वी रॅप दिस अप. येस, थँक यू सो मच. भेटूया आपण पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम. बाय बाय.